ओ फक, हे मला करायचं असतं नाही का? नमस्कार मंडळी, आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझी बॅट माझी बॅटिंगच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. माझी बॅट माझी बॅटिंग हा मोठा गेम झालाचा क्रिकेट पॉडकास्ट आहे आणि मराठीतला पहिल्यांदाच मी करत असलेला एक पॉडकास्ट आहे जो क्रिकेटबद्दल आहे. आणि त्याबरोबर माझे दोन को होस्ट आहेत माझ्याबरोबर. राईट आर्म बिअर गझलर आदित्य. आदित्य हॅलो म्हण, किंवा नंतर कसंही. आणि माझ्याबरोबर आहे हॅलो. ओपनिंग स्टॅट्समन दिविज इंगळे. तर हॅलो बिफोर हॅलो वी गेट हॅलो. इन टू इट, खूप काय काय झालंय वर्ल्ड क्रिकेटमध्ये गेल्या 2 आठवड्यांमध्ये, जेव्हा आम्ही लाईक रोज करायला पाहिजे का पॉडकास्ट हे कंटेम्प्लेट करत होतो. पण जे झालं ते झालं, तू त्याच्याबद्दल आपण तू तू आणि रोज करूया का पॉडकास्ट कॉन्टम्प्लेट करतोय. उगीच खोटं नको बोलू रे. नाही. तुझी बिफोर इच्छा असेल तर बिफोर ही वी पण नाही हा स्टार्ट पण नाही करणार तू. करावं लागेल का काय, असं मला असं कंटेम्प्लेट करत होतो मोर दॅन हा. एनिथिंग. जरा आपण बिफोर वी सिमेंटिक्स मध्ये स्टार्ट अडकलो. मला हा. तुमच्या दोघांची सही हवी आहे. एक डॉक्युमेंट ड्राफ्ट करतोय मी. त्या हम्म. डॉक्युमेंटचं नाव आहे आकाशदीप अपॉलॉजी फॉर्म. तर त्याच्यावर तुमच्या अच्छा. दोघांची अच्छा. सही. अच्छा. मी 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 काही ऑलरेडी बोललो सही नव्हतो. केली आहे. मी ऑलरेडी सही केली आहे. हा. तर मी मग गेलो नव्हतो, तर ते ओमकार वर स्क्रोल कर, माझी पहिली आकाशदीप सही आहे त्याच्यावरती. आकाशदीप अपॉलॉजी फॉर्म ह्याच्यावरती आता सगळ्यांची सही घेणं कंपल्सरी आहे. काय मग कमाल आकाशदीप बॅट्समन आहे हा यार, काय कमाल बॅट्समन व्हॉट अ बॅट्स व्हॉट अ प्लेयर. आहे. तो जो फोर होता, आय डोंट थिंक सो हा. द हा. हा. मोस्ट एलिट पीपल कॅन यु नो राईट. किस किस द बॉल विथ देअर बॅट सो एलिगंटली. करेक्ट. आणि बॅड लाईट म्हणून प्ले कॉल ऑफ करायच्या एक बॉल आधी त्यांनी पॅट कमिन्सला सेकंड लेवलवरती सिक्सर मारली. दे वॉज बॉस, नॉट मूव्ड आकाश ऑन इन टू द ग्राउंड. आकाशदीप मेड श्योर गौतम गंभीर स्माइल्स अँड लाफ्स. बॉस, येस. दॅट दॅट इज हिज अचीवमेंट. इट्स नो जोक. खरं आहे, मुद्दा येस. बरोबर आहे. पण पण थोडक्यात बिफोर बिफोर यू सगळ्यांना स्टार्ट, हा कळलंच असेल. आपल्याकडे ओपनिंग स्टॅट आहे का दिविज? ओपनिंग स्टॅट आपल्याकडे अशी आहे की आता सगळं मिक्स्ड अप आहे इन टर्म्स ऑफ कोण जिंकणार आहे आणि कधी जिंकणार आहे. ओके. सो इफ इफ दॅट इज व्हॉट युअर आस्किंग की आता आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला कसं जाणार, हम्म. हा जर प्रश्न असेल तर देवाची कृपा हे उत्तर आहे. आणि हा आपला ओपनिंग स्टॅट बघा. पण नाही, आपल्याला पुढच्या दोन्ही मॅच जिंकल्या हा. तरच हा. आपण स्वतःच्या मेरिटनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला जातो. जर आपण पुढची एक जिंकलो आणि एक ड्रॉ झाली तर तर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाला एकदा हरवायला लागेल. जर दोन्ही मॅच एक आणि एक अशा झाल्या तर हम्म. श्रीलंकेला आयदर दोन्ही जिंकायला लागतील आणि ते सोडून साऊथ आफ्रिकेला पाकिस्ताननी हरवायला लागेल. सो वी विल नीड अ लॉट ऑफ फेवर्स आता. सो थोडक्यात काय अच्छा. तर एमसीजी आणि एससीजी ह्या दोन्ही मॅच आता आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे. फॅन्टॅस्टिक. मला हेच आवडतं स्पोर्ट बद्दल, की तुम्ही तुमच्या मॅचेस सगळ्या जिंकत गेला की तुम्हाला प्रॉब्लेम्स नाही आहेत फायनलला पोहोचायला. करेक्ट. इट्स करेक्ट. इट्स ऑलमोस्ट इट्स ऑलमोस्ट एज इफ इट इज बिल्ट दॅट वे रे. करेक्ट. पण मग थोडक्यात काय तर अनफॉर्च्युनेटली सिन्स ती पाकिस्तान साऊथ आफ्रिका सिरीज ही आपल्या खूप नंतर आहे. सो हम्म. हो, अनफॉर्च्युनेटली ओडीआय खेळतायत तिकडे. हा. तर हो. अनफॉर्च्युनेटली होऊ शकतं की वी विल बी हा. डन विथ एव्हरीथिंग आणि वी विल नीड फेवर्स फ्रॉम पाकिस्तान हा. जस्ट टू क्वालिफाय फॉर द फायनल. बरोबर, म्हणजे आणि सबकॉन्टिनेंटच्या सगळ्या टीम्सनी इंडियासाठी खेळायचं आहे आता. करेक्ट. बेसिकली म्हणजे ही फर्स्ट काही लोकांची ओडीआयचा विजन आहे. या डब्ल्यू टी सी, थर्ड थर्ड सायकल ऑफ द WTC इज अ डिबेट फॉर अखंड भारत. फर्स्ट ओडीआयचा हो. रिझल्ट पण आलेला आहे. साऊथ आफ्रिका हो. पाकिस्तानचा फर्स्ट ओडीआयचा आलेला आहे. पाकिस्तानने मारलेलं आहे साऊथ आफ्रिकाला करेक्ट. हो, वन पण बाय. त्याचे काहीच पॉइंट्स न्यूअरला नाही आहेत. न्यूअरला काहीच पॉइंट्स नाही. कळलंच. बट सायकोलॉजिकल एज आपण आपण आता आपण इट हॅज कम टू दिस नाव इट की हॅज कम टू आपण दिस. आपण अखंड भारतीय फॅन आहे आता. म्हणजे अखंड भारतचे फॅन नव्हे तर हा. अखंड आयसीटीचे फॅन हा. हे आता आरसीबी फॅन झालेले आहेत. कारण आपण हा. कॅल्क्युलेटर काढून आता कुठली मॅच कधी जिंकायला लागेल, हा. किती रन रेट, पॉइंट टॅली हे सगळं आपण सुरू केलेलं आहे आता थोडक्यात. परफेक्ट परफेक्ट. बँगलोरमध्ये सगळ्यांना आणि माहिती असेल आता किती हवंय काय हवंय. करेक्ट. आणि एक अत्यंत महत्वाचा स्टॅट म्हणजे जसप्रीत बुमराह बिकम्स द मोस्ट लाईक हायेस्ट विकेट टेकिंग ओव्हरसीज बॉलर टू ओव्हरसीज एव्हर बॉलर गो इन टू ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन शोर्स. 52 इन्सेन. विकेट्स त्यांनी कंप्लीट केल्या. इन्सेन. इंडियासाठी ही गोज पास्ट कपिल देव.
Well, overseas Indian fast bowler, not या across या हा. all countries. Goes past Kapil Dev at 51, is now at 52. हम्म. So one of the most successful bowlers on Australian shores for all time. एक साइडबार थोडासा पहिला गेस्ट अपीअरन्स या पॉडकास्टवरचा जो हो आता साधचा गेस्ट अपीअरन्स झालेला आहे. जो कॉन्टम्प्लेट करतोय की आर अश्विन सारखं मला पण जायचंय आता. तर जाऊयात आता 2 आठवड्यांपूर्वी परत ट्रॉमा अरे रे रिलीव्ह करायला. का कारण आपण का मागच्या एपिसोडमध्ये ही ठीक आहे ना. सिरीज देर 5-0 अ ने रिझन वाय जिंकलो. देर अ रिझन वाय वी डिडंट डू अ पॉडकास्ट आफ्टर दॅट मॅच ना. मग कशाला. इफ यू डोंट डिस्कस इट तर झालंच नाही. सिम्पल एज दॅट. पण हे झालं बघ, तर झालं. सिंपल मुद्दा आहे. मॅच मॅच सुरू होणार याच्या आधी जेव्हा तुम्ही म्हणता की हम्म. इट्स कमिंग टू स्लो मिड स्टार्क, हा. तेव्हा पुढच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर पहिल्या इनिंगला आउट व्हायचं नाही. हे सिंपल आहे ना. सोपं आहे, सोपं आहे, यशस्वी सोपं आहे. जयस्वाल, तू पहिल्या बॉलवर नाही आउट होऊ शकत. एलबीडब्ल्यू पिंक बॉल असो नॉनसेन्स. काही अरे असो, तो दुसऱ्या बॉलवर आउट हो ना, जे त्यांनी एक मनावर घेतलं. आणि तो पुढच्या इनिंगमध्ये दुसऱ्या बॉलवर आउट पुढच्या मॅच मध्ये आदर. नाही, तुझाच मॅन ना. ऑनेस्ट, हो माझाच मॅन. माझं काय म्हणणं आहे, तू एकाच सिरीज मध्ये लाईक हायेस्ट स्कोरचे रेकॉर्ड्स आणि आगरकरचे बॅटिंग रेकॉर्ड्स एकत्र कसे ब्रेक करायचा प्रयत्न करतोयस. करेक्ट. द फायटिंग ऑन टू फ्रंट्स, हा. यशस्वी जयस्वाल. ते बॉम्बे डक, ते पण बॉम्बे डक, शेवटी कोणीतरी बॉम्बेच लागतं. बट करेक्ट, बरोबर आहे. कोणी कोणी काही म्हटलं की माझं एक प्रेडिक्शन करेक्ट आलं. मी म्हटलेलो की एक डबल डिजिट स्कोर असणार आहे. एक डबल डिजिट स्कोर होता टेस्टमध्ये. हो. फक्त त्यांना करेक्ट. 18 रन्स पाहिजे होते जिंकायला. सो आणि फनली इनफ आपल्या लास्ट टाइमच्या गेस्टचं पण जवळजवळ एक प्रोडिक्शन बरोबर आलं, हो. जस्ट हा विथ द रॉंग पीपल. कारण हो. त्यांनी हो. जवळजवळ 250ची पार्टनरशिप केलीच होती, हो. हो बट विथ स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड. तर तो एक आपण डेडिकेटेड हे देऊया, वेळ देऊया असं मला वाटतं. बरोबर. का ट्रॅव्हिस हेड ट्रॅव्हिस आपल्याला का नडतो. हा मला तेच. म्हणजे पर्सनल दुश्मनी आहे. काही त्याला इंडियामध्ये विजा मिळाला नव्हता, किंवा त्याला इकडे किंवा पहिल्या टूरला त्याच्या आला तर टीममेट तेव्हा सारखी अचानक त्याला बायको इंडियन नाही मिळाली असं काय आहे का. ऑल्सो नाही, बायको मला इंडियन मला आणि मी खूप आता एक कॉन्ट्ररी स्टान्स घेणार आहे या सगळ्यात, की ट्रॅव्हिस हा हेड खूप चांगला बॅट्समन आहे. आणि हे हे अजिबात खरं नाही असं मला वाटतं. नाही, कारण त्याला वेळ आली की तो करतोय बॅटिंग. ही इज एन्जॉईंग द फॉर्म ऑफ हिज लाईफ राईट नाव. आणि ओनली अगेन्स्ट इंडिया डूड. कारण तुम्ही खेळताय वेल त्याच्याशी ऍक्च्युली खूप ओनली जास्त अगेन्स्ट जास्त. रोहित शर्मा. हा. ओनली अगेन्स्ट रोहित शर्मा, हा. नॉट इवन अगेन्स्ट हो इंडिया. म्हणजे तर रोहितच्या अगेन्स्ट त्यांनी 4 सेंचुरी मारल्या आहेत, आणि इंडियाच्या अगेन्स्ट 0 मारले आहेत विदाउट रोहित. सो व्हॉट्स गोइंग ऑन रोहित शर्मा, व्हॉट्स गोइंग चुकीचा ऑन. चुकीचा प्लेअर रिटायर झाला म्हणतायत लोक ट्विटरवरती. अरे पण पण जे काही झालं तरी सगळ्यांना तोच मुद्दा डिस्कस करायचा आहे आज. हो, पण बट नाही, अर्थात अर्थात. लेट्स गिव्ह द सेकंड टेस्ट इट्स ड्यू रिस्पेक्ट. कारण येस. ऑस्ट्रेलियन टेस्ट क्रिकेट पुन्हा एकदा संपलं होतं पहिल्या टेस्ट मॅच नंतर. त्यांच्या हो मीडियामध्ये, आपल्या मीडियामध्ये आपण त्यांना 5-0 मारणार होतो. आपणही एका मॅचच्या जोरावरती हे करतो. आणि टेस्ट क्रिकेट हंबल्स यू ना, कारण ऑन अ डेली नाही, बेसिस आपल्या हे बघ, मॅचचा कॉन्टेक्स्ट बदलतोय. आपल्यातल्या कोणी असं काही प्रेडिक्शन केलं नाही ह्याच्याबद्दल मी खुश आहे, की आपण कधीच आता परत मॅच हरणार नाही, किंवा हम्म टेस्ट क्रिकेटमध्ये आपण खूप भारी आहोत असं. वी ऑल हॅड व्हेरी मेजर्ड स्टान्सेस असं मला येस वाटतं. परफेक्ट. सो याच्याबद्दल मी खूप हॅप्पी आहे. की आणि तुला इंडिया हकलला तिथनं हे इंडिया बोलल्यानंतर तुझा देश बदललाय दिविज. इफ यू कांट टेल बाय द सनलाइट, मी परत आलोय. मी पुन्हा येईन असं म्हणून मी पुन्हा आलोय. तर हा. मी ऊन काय माझं असतं तू हे तू तुला परत जाणवतंय. तू परत आल्यापासून इंडिया एकही मॅच जिंकली नाहीये. मी जातो गाईज, माझी फ्लाईट आहे बुक तशी बघायला गेलं तर. हा. बट या आय मीन तर ट्रॅव्हिस साईड सेकंड टेस्ट हा सुरुवातीला तेच म्हणजे आपल्या बॅटिंगला डिस्कस करण्यात काही पॉईंटच नव्हतं कारण कारण बॅटिंगच नाही झाली. नव्हतीच. हा. काहीच नव्हतं. म्हणजे इफ नितीश कुमार रेड्डी इज युअर हायेस्ट स्कोरिंग बॅट्समन स्लॅश बॉलर, काय पण व्हॉट इज द पॉइंट इन दॅट डिस्कसिंग. इज द बट ओनली थिंग वी कॅन नीड वी टू टॉक या अबाउट राईट. या इंडियाच्या बॅटिंगनुसार लाईक नितीश कुमार रेड्डी आफ्टर द 2 टेस्ट इंडिया हॅड सब 200 स्कोर्स 3 times out of 4.
फोर येस इनिंग्स. येस. आणि त्या तिन्ही लो स्कोरिंग गेम्स मधला हायेस्ट स्कोरर तो आहे. हो. ऍट कमिंग इन ॲट नंबर 8 आणि स्कोरिंग ॲट 40 बेसिकली. तर देर इज समथिंग देअर. इट्स अ ठीक आहे, पहिला टूर आणि लाईक ट्रायल बाय फायर ऑस्ट्रेलियात होत आहे. आणि हम्म. माझ्या मेमरीमध्ये तरी ज्यांचा ज्यांचा डेब्यू ऑस्ट्रेलियात झालाय त्यांचं करिअर खूप चांगलं झालंय. आणि ते हॅड अ ग्रेट डोळ्यासमोर अचानक ईशांत शर्मा आणि इरफान पठाण असे दोन लोक आले. हम्म. आणि ऑल्सो त्या मॅच मध्ये द फन बिट इज दोन्ही इनिंग्स मध्ये नितीश कुमार रेड्डीने 42 गेलेत. सो दॅट इज द आन्सर. आन्सर टू लाईफ म्हणजे त्याला कळलेलं आहे. करेक्ट. बट या आपण वी मस्ट से, आणि दिस इज वेअर इट स्टार्ट्स राईट, के एल राहुल हॅज बिन कन्सिस्टंटली क्लासी. याही याच्यामध्ये त्यांनी 37 रन केल्या होत्या जेव्हा हो एव्हरीवन एल्स वॉज फॉलिंग अराउंड हिम. त्याच्या या 37 रन पहिल्या इनिंगला होत्याच, आणि त्यांनी दुसऱ्या इनिंग्सला फक्त 7 रन केल्या. हम्म. सो दॅट इज द ओनली फेल्युअर इन दिस एंटायर सिरीज दॅट तुला के एल राहुल हॅज. आणि आपण थर्ड टेस्ट बद्दल बोलू तेव्हा आपण अजून बोलू हा सर. हा. पहिल्या हो हो टेस्टमध्ये अनलकी टू नॉट गेट अ सेंचुरी आणि अनलकी टू बी डिसमिस्ड ऑफ अ नॉन डिसमिसल. या करेक्ट, म्हणजे दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया टॅक्स. दुसऱ्या टेस्टमध्ये एक फेलियर टू शो अप बेसिकली बॅटिंगमध्ये, जो सिंगल डिजिट स्कोर आहे त्याचा. करेक्ट. आणि अगेन हो इन डिफिकल्ट कंडिशन्स बिंग द सेकंड हायस्ट स्कोरर ओपनिंग द बॅटिंग. नंतर बॉल जुना करेक्ट. झाल्यानंतर एनी ॲव्हरेज प्लेअर कॅन गेट अगेन्स्ट अ टायर बॉलिंग अटॅक अ गुड स्कोर. पण हा करेक्ट. खरंच ट्रॅव्हिस हेड. द ओनली थिंग द ओनली थिंग आत्ता के एल राहुलच्या अगेन्स्ट बोलता येण्यासारखं आहे की the only thing he's doing wrong right now is that he's 32. या He या this at 26, 27, and I see a great opening pair for India in the next 5 years, right? आणि आता परत करेक्ट. there नो will be म्हटलं someone 3 इयर्स, 3 वर्ष ह्याच्याहून जास्त तो नाही पण एन्जॉय करणार नाहीये. अपेरेंटली इंडियन क्रिकेट टीम मध्ये 37-38 इज नाव बिकमिंग द रिटायरिंग एज ना. हो, पण त्यासाठी आय थिंक तुम्हाला 12,000 रन करायला लागतात आधी. त्याच्यात त्याच्या थर्टी सेवन भरपूर थर्टी काही एट इज त्याच्या करून स्टील चालत नॉट नाही. स्टील जोरावर नॉट तुम्ही द खेळताय रिटायरिंग ना. एज. हा. त्याच्या जोरावर तसं आहे. तुम्हाला खरंय खरंय 500 पण विकेट्स घ्यायला लागतात तुम्हाला टू स्टे दॅट लॉंग. दुसऱ्या इनिंग्स मध्ये, दुसऱ्या मॅचच्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पहिल्यांदा बॅटिंग केली तेव्हा बॉलिंग पिच होतं, आणि त्यांची बॅटिंग आल्यावर अचानक ते बॅटिंग पिच कसं झालं हे आपल्याला कळलं नाही. आणि हो. ट्रॅव्हिस यांनी 140 रन मारल्या. मार्नस हो लॅबुशेन, ज्याला म्हणजे ज्याचं करिअर एंड होणार का आता वगैरे हे प्रश्न विचारायला लागले हम्म. होते, त्याला त्यांनी लपायला जागा दिली आहे रे 64 आपण. रन त्याला मारल्या. लपायला जागा दिली आहे आपण त्याला. म्हणजे थोडीशी बेबी बेबी इट्स टॅक्टिकल, कारण तो परत एकदा नंतर वाईट खेळलाच आहे. हो. सो मे हो. बी इट्स टॅक्टिकल टू गिव्ह हिम अ लिटल मोर रोप आणि कीप हिम इन द स्क्वॉड. सो म्हणजे फेअर इनफ. तसंच ऑस्ट्रेलियाची पण तीच टॅक्टिक होती का, कोहलीला मागच्या मॅच मध्ये सेंचुरी देणं. करेक्ट करेक्ट. आपण नेथन मॅक्सविनीला जवळजवळ 40 रन करू दिल्या. आणि हो तिकडे. वन्स अगेन याही मॅच मध्ये त्यांची टॉप ऑर्डर डिसमिस केली आहे जसप्रीत बुमरानी, हो. आणि त्याला 4 विकेट आहेत याच्यातही. हो. तर आता हा हा आपण पॉइंट पिन टाकूया, आणि वी विल टॉक अबाउट दिस एट द एंड ऑफ द थर्ड टेस्ट. पण हम्म. आपल्या सगळ्या बॉलिंग टॅक्टिक्स हम्म. ह्या जसप्रीत बुमरा प्लस वाईब्स ह्या आहेत का? हो. तर अख्खी टीम, हे आपण, आपली अख्खी टीम नाही, इट्स नॉट जस्ट द बॉलिंग टॅक्टिक, करेक्ट इट इज द टीम करेक्ट. टॅक्टिक. की कारण आता जसप्रीत, बॅटिंगलाही तोच लागतोय. आय थिंक द टीम नेम इज आय बिलीव्ह इन जसीबाई. दॅट इज द करेक्ट. आय एम ओनली बिलीव्ह ऑन आय जस्सी भाई. ओनली बिलीव्ह ऑन जस्सीबाई. दॅट इज द बिकॉज प्रिॲम्बल ऑफ आर हो कॉन्स्टिट्यूशन नाव. कारण आता खरंच खरंच. ऑस्ट्रेलियन मीडिया पण, जेव्हा ऑस्ट्रेलियन मीडिया वैतागते ना कोणत्या प्लेअरवर, दॅट इज वेन यू नो की नडलाय हा, आणि हा चांगला नडतोय. हो. म्हणजे टू अ पॉइंट वेअर अगेन आय एम जम्पिंग टू द थर्ड टेस्ट, पण देर आर जर्नलिस्ट टेकिंग नाव आय हॅव टू गेट वरीड वेन ही इज बॅटिंग ऑल्सो, असा हा. हा. असे असे येस. ट्विट्स हा. वगैरे येतात. म्हणजे हे बट काय आता लेट्स बस ना. आपण आय थिंक द रिसन्सी ऑफ द थर्ड टेस्टमुळे आपण सेकंड टेस्ट थोडीशी मागे टाकली आहे आता. नाही नाही, आणि नाही सेकंड टेस्ट मला मध्ये ऑल्सो काही सेकंड टेस्ट अत्यंत बद्दल महत्वाचा. दोन तीन गोष्टी बोलायच्या आहेत. लेट्स गो पॉइंट बाय पॉइंट. वन इज स्मिथ अँड हेड, येस. विच हेड वी ऑलरेडी कवर्ड इन आर फ्रस्ट्रेशन. बट हेडच्या बॅटिंग बद्दल थोडंसं प्लीज बोलूयात, कारण दॅट दॅट वॉज आय लाईक फ्लॅशेस येत होते एकतर ऑफ द पास्ट दॅट यू डोंट वॉन्ट टू रिकॉल.
हम्म. की आणि तो रन बॉल स्कोर करत होता यार ते. हो सो त्याची जी दॅट 141 बॉल मध्ये हो हो ही बरोबर. हो. स्कोर्ड ॲट 99, म्हणजे येस, काही अर्थच नाहीये त्याला. येस. आणि ही स्लोड डाऊन बिफोर गेटिंग आउट, सो ही वॉज गोईंग अबव्ह येस, रन अ बॉल ॲट वन पॉइंट. सो येस. ती त्याची इनिंग आहे. दॅट 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 त्या पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा स्मिथ 2 वर आउट झाला ना परत, आणि स्मिथचं काहीतरी लाईक त्या पॉइंटला मला असं वाटलं होतं की फाईन, वी स्टील हॅव, मग हेडला फक्त हे करायचंय ना, करेक्ट. की सबड्यू करायचंय, कारण लाबुशेन आणि स्मिथ आर नॉट डुईंग इट. की ठीक आहे, 64 या रन करेक्ट. करू दिले, ठीक आहे. स्मिथला तर बॅट बॅट धरता येत नाही या लेवलचं चाललं होतं अंटिल द फर्स्ट इनिंग, राईट? करेक्ट. तर हो. तिथनं त्यांचा स्कोअर बघून असं झालं की ठीक आहे, नाव यू हॅव टू बॅट, कारण तुमचे 450 रन झालेत. पण दोज 1.5 days इन द फील्ड कम्प्लिटली टुक इट आउट, आणि परत त्यांच्या हातात तो पिंक बॉल गेल्यानंतर सेमच झालं. आणि तो बट एक्सक्यूज म्हणून पण दिलाय रोहित शर्माने की तो पिंक बॉल ह्याच्यावरती दिसत नाही वगैरे. अरे भाई, त्यांचे हो. डोळे वेगळे नाही आहेत ना ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचे. माझं माझं तेच म्हणणं आहे की इफ इट इज अ फॉर्मॅट ऑफ द गेम, तुम्ही शिका ना, म्हणजे हो, हो. तुम्हाला आय इजंट आणि इट बेसिक पर्थला ऑफ जेव्हा आपण क्रिकेट. ते वापरलं, मला बॉल दिसत पर्थ नाही हे आपण गल्ली क्रिकेटमध्ये रिझन्स देतो, की मला बॉल नाही दिसत आहे, आउट नाही आहे हा वगैरे. यू हम्म. कॅनॉट एक्सपेक्ट दिस पर्थला ॲट जेव्हा आपण इंटरनॅशनल कंडिशन्स लेवल. यूज केल्या, वी यूज द कंडिशन्स एक्झॅक्टली इन दी ऑपोजिट वे वेन वी वर इन पर्थ. बरोबर. आपण त्यांना इट्स लवकर आउट ऑलमोस्ट आय थिंक झाल्यामुळे. इट्स ऑलमोस्ट आय थिंक गॉट टू डू विथ गुड कॅप्टन्सी, आय बिलीव्ह. येस, येस, ऍब्सोल्युटली. आणि म्हणूनच असं माझं म्हणणं आहे की रोहित शर्मा हॅज टू कीप कॅप्टन, लाईक बिईंग कॅप्टन अंटिल ही बिकम्स गुड अगेन. सो रोहित शर्माला काढण्यात आता काहीच पॉईंट नाहीये. रोहित शर्माला कॅप्टन करत राहा. ही विल कीप बिईंग कॅप्टन आणि जिंकू गाईज, ट्रस्ट, आपण जिंकू इव्हेंच्युअली. हो. तो एकेका मॅच नंतर आपले प्लेयर रिटायर होणार आहेत का? की आता माझं झालं हे करत नाही. अनदर मोमेंट फ्रॉम दॅट इनिंग इज ट्रॅव्हिस हेड्स डिसमिसल, विच वॉज द टॉक ऑफ टाउन, ज्याच्याबद्दल ऑफकोर्स. कायच बोलायचं. भाई, तू सनरायझर्स कडनं खेळणार आहे तर नको ना नडू DSP ला. म्हणजे आता आता मला माहितीये की सगळ्यांचं हे ऑस्ट्रेलियावाल्यांचं म्हणणं होतं की असं 140 रन केलेल्या माणसाला सेंड ऑफ दे. माझं म्हणणं आहे, वेल कोण डन कोणालाही कधी डीएसपी, सेंड ऑफ देऊ शकतो, काही काय आहे हा. वेल डन डीएसपी सिराज. यस, इन सैंड माफिया को ये करना ही चाहिए, यांना मारायलाच पाहिजे. याला सेंड ऑफ दिलास हे बरोबरच आहे. तो काही वेल बोल्ड वगैरे म्हणला नव्हता तुला, तू शिर भावा. माझी बॅट माझी बॅटिंग हा पॉडकास्ट तुझ्या पाठीशी आहे, तुला हवं तेवढा शिर तू. हे ऑल्सो पण मला फरक काहीच पडणार नाहीये, पण आम्ही आहोत. एक माझं स्ट्रॉंग ओपिनियन आहे. आय डोंट नो, दिस इज फॉर अ वेगळा एक सबसेट ऑफ माझी बॅट माझी बॅटिंग आणि मॉडर्न फॅमिलीचे फॅन्स. पण हा ट्रॅव्हिस हेडचा राग का येतो आपल्याला ह्याचं माझं एक कारण आहे. कारण तुम्ही हा त्याच्याकडे नीट बघा. मला इथे हे मी बोलत असताना ट्रॅव्हिस हेडचा एक फोटो हवाय. कुठला माहितीये का? हा तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर गॉगल घालून बसलाय तो. हा. हा. हो. तर तो फोटो हवाय मला, आणि तो बघा, त्याच्याकडे नीट बघा, आणि मग तुम्हाला कळेल की काय होतंय. आपल्याला येता जाता लूक डनफी ठोकतोय गाईज. येता जाता चोपतोय आपल्याला तो. आणि त्याचं काहीही होऊ शकत नाहीये. त्याचा राग त्याच्यामुळे आहे की इट्स दिस डम किड हू गॉट हिज हेड स्टक इन अ स्टेअर केस वन्स अपॉन अ टाइम. नी एकदा आपल्याकडनं वर्ल्ड कप हिसकावून घेतलाय, एकदा WTC चॅम्पियनशिप हिसकावून घेतलीये, आणि आता ही सिरीजला तो चोपतोय येता जाता. पण त्याच्याकडे बट आपण नंतर इज दॅट येऊया. खूपच फॉर लॉंग, इज दॅट फॉर लॉंग? हम्म. खूपच डिसअपॉइंटिंग. अजून एक गोष्ट ह्या टेस्टमध्ये सांगायची झाली, और अदर दोन असं म्हणजे पर्टिक्युलर टाइम बॅट्समॅन. ट्रॅव्हलिंग मला फील येतं ह्याच्यामुळे, ह्या डिस्कशनमुळे. कारण सेकंड आणि थर्ड टेस्ट मध्ये आय मीन सेकंड टेस्ट भले 2 आठवड्यापूर्वी वगैरे संपली असं असं वाटतं की अरे कधी संपलेली वगैरे, असं अशी बरोबर, ऍब्सोल्युटली, सिच्युएशन झाली आहे. बरोबर, ऍब्सोल्युटली. पण बरोबर. दोन बॅट्समॅन यांच्याबद्दल कारण बोलायलाच मला पाहिजे अर्ध्या इंडियन गोष्टी टीम मधल्या. आठवतच नाहीयेत सेकंड टेस्टच्या, टू बी व्हेरी ऑनेस्ट. वन ऑफ दम इज विराट कोहली. वन्स अगेन दोन्ही इनिंग मध्ये आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल ला टच करून, रायझिंग बॉलला हे करून, आयदर कीपरकडे किंवा फर्स्ट नाही, स्लिपला बट आय असा थिंक कॅच दिस इज दिलेला ओनली आहे. आय थिंक दिस इज ओनली अ वन ऑफ थिंग. आय डोंट थिंक विराट कोहली विल रिपीट दिस मिस्टेक्स फॉर द पास्ट 5 years. आय डोंट थिंक सो. म्हणजे तर हे चुकून झालं असणार. तर आता म्हणजे व्हॉट, म्हणजे विराट कोहली बद्दल म्हणायचं का की त्याच्या प्ले मध्ये टेक्निकल डेफिशियन्सी आहे, जी इतका वेळ त्याच्या इन्सेनली सुपिरियर
गेममुळे हाईड होत होती, पण नाव दॅट एज इज कॅचिंग अप टू हिम, ती टेक्निकल डेफिशियन्सी एक्सपोज होतीये का? म्हणजे इज दिस अ रिअल बट कॉन्व्हर्सेशन बट जे पण फिफ्थ करण्यात? नाही नाही, स्टंप हे तेच आहे फिफ्थ ते, स्टंप दे आर बॉल ऑल. सोडणं इज इट्स नॉट अ टेक्निकल डेफिशियन्सी, हो, इट्स नाही ते जस्ट फिफ्थ स्टंप पण नव्हतं, नंतर नंतर तर ते 8th आणि 11th स्टंप पर्यंत गेलंय. पण हो. तो मुद्दा तो नाहीये माझा, थोड्या तोच वेळाने लाईक इट्स द सेम थिंग गलीमध्ये हॅपनिंग. जाऊन पण स्निक करून येईल तो. हा, तो अंपायरला जात असलेला बॉल धरणार आहे. हा. पण हो. आणि अंपायरला कॅच देणार आहे. पण नाही, हे सेम स्मिथ बद्दल होतंय की स्मिथच्या इनिशियल इयर्स डॉमिनेटिंग, स्कोरिंग ॲट 76 अ गेम फॉर कपल ऑफ इयर्स वगैरे, तेव्हा अरे हा माणूस एलबीडब्ल्यू होतच नाही असं जे म्हणायचे, आणि त्याचा तो सतत एलबीडब्ल्यू होतो तो कायम. हो. अँड ही फिक्स दॅट इन द थर्ड देर टेस्ट ऑफकोर्स. पण टार्गेटिंग देर टार्गेटिंग द स्टम्प्स फॉर स्मिथ. आणि द सेम थिंग हॅज हॅपन्ड विथ याचं केन विलियमसन. सेम आहे की लोकांना त्याची इनसाइड एज दिसायला हो. लागली आहे आता, जी इतकी करेक्ट. वर्ष दिसत नव्हती. आणि विथ जो हम्म. रूट, आय थिंक ही इज द विक्टिम ऑफ इंग्लंड स्विचिंग टू बॅसबॉल. लाईक ही इज डुईंग अ ग्रेट जॉब अंडर इट. पण त्या फॅब फोर मध्ये येण्यासाठी जे चाललं होतं, त्यातनं ते हो. लाईक द गेम, लाईक द गिअर शिफ्टिंग मध्ये थोडंसं ते पण बदललंय. आणि इट्स chaotic right now for all four of them. And in this summer down under, all four of them have scored tons now. सो हो. करेक्ट. त्यांना टेक्निक बिकनिकच्या पलीकडचे प्लेयर आहेत, ते चांगलेच आहेत. देर इज नो वे, इट्स जस्ट शंभर फॉर्म. टक्के अँड यू हॅव टू प्ले दीज प्लेयर्स. हे माझं कायमच म्हणणं आहे की हा, त्यांचे 15 मॅच मध्ये नाही रन केलेत, दे आर ऑलवेज अबाउट टू स्कोर अ बिग बिग अरे पण स्कोर. गेल्या ह्या टेस्ट सायकल, रादर ह्या वर्षी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे ऍव्हरेजेस इन द फर्स्ट इनिंग आर 8 आणि 9. म्हणजे देर हॅज टू बी अ पॉइंट वेर यू हॅव टू बी लाईक, ओके दीज आर ग्रेट्स ऑफ द गेम, बट मे बी दे वर ग्रेट्स ऑफ द गेम, आणि मूव्ह, लेट आय समवन थँक यू हु फॉर इज. द कम्प्लिटली, मेमरीज. थँक्यू फॉर द मेमरीज हे कायम बाहेर नाही येतं. आणि ऍट सम पॉइंट विल अगेन गो बॅक टू दिस, पुट अप इन दिस लेटर. बट ऍट सम पॉइंट आय थिंक यू अर्न द राईट टू से मी कधी खेळायचं थांबणार आहे. करेक्ट. आणि लिव्ह ते क्रिकेट यांचं बिफोर झालंय. क्रिकेट लिव्स यू. मी हा, अजिबात या नाही. दोघांनाही, आय एम नॉट कॉलिंग फॉर हेड्स ॲट ऑल. इवन दो आय शुड बी कॉलिंग फॉर हेड, सध्या इंडियाची अवस्था बघता. आय एम हा. नॉट कॉलिंग फॉर हेड्स ॲट ऑल. माझं म्हणणं नाही की यांनी रिटायर व्हावं. हे दीज गाईज कॅन डिसाइड वेन दे वॉन्ट टू रिटायर, राईट? 100% मान्य आहे. बट इजंट पण दॅट द प्रॉब्लेम दॅट दीज गाईज कॅन डिसाइड वेन दे कॅन रिटायर? हो, बट त्यांच्या पुअर डिसिजन मेकिंगमुळेच तर ते आवडत करेक्ट आहे. आहेत. पण बिफोर वी गो टू रिटायरमेंट, एक दुसरा प्लेअर जो मला म्हणायचा होता, हु everyone thought was the key to India's success down under this summer. हा. And the Australians figured him out like nothing else, is Rishabh Pant. या 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 या. त्याला काहीही करता येत नाहीये डाऊन अंडर. इनफॅक्ट ते त्याला खेळवतायत. ते काय म्हणतायत, टाकतो ना तुला चांगल्या एरियात बॉल टाकतो, तू मार, तुला एक दोन मिळतीलही त्यातले. सो तुला हम्म. 8 रन, 12 रन, 16 रन मिळतील. पण आय एम ओके विथ दोज 16 रन्स गोईंग अवे. कारण तू, यू हॅव सेटअप डन नॉट द होतोयस तो. हा. हा. पेशन्स. हो. येस. तुला तो सोडून द्यायचा पेशन्सच नाहीये. तुला, तू देशील मला निक, त्याच्या बदल्यात तुला 8 रन द्यायचे का? तर दॅट्स अ वॉर ऑफ एट्रिशन दॅट आय एम विलिंग. जो तो, हम्म. दॅट एंटायर ट्रेड ऑफ तो मला मान्य आहे. मी विकेट घ्यायला तुझे 8 रन द्यायला तयार आहे. साधारण तसंच झालंय ना. म्हणजे इट्स अ गुड थिंग तू पॉइंट आउट केलं देवेश, की विराट कोहली आणि रोहित शर्माच्या डिझास्टर्स फॉर्ममुळे ऋषभ पंत काहीच करत नाही, हे असं थोडं लाईक कोणाच्या नजरेतच येत नाहीये. तसं म्हणजे करेक्ट. मिडल ऑर्डर मध्ये हा हा भैया मैं हूं इधर, आणि काहीच होत नाहीये त्याच्याकडून. आणि आणि इट एक इज एक टाइम पीपल गंमत हे असं पे आहे, अटेन्शन टू इट ऑल्सो. अनफॉर्च्युनेटली त्याच्या चांगल्या स्टंप माईकच्या पण यावेळेला क्लिप निघाल्या नाहीयेत. सो त्याचा पीआर पण जरा ढिला झालाय. हो. सो नाही, नाही. आणि जेव्हापासून त्याने टीम वन टीम बदलली ना, तेव्हापासून आता. हा, बरोबर बरोबर मिळालाय, चांगला बरोबर. कॉन्ट्रॅक्ट मिळालाय, बघू ते आयपीएलचं हा. नंतर. पण हा. अनदर बॅट्समन वी नीड टू टॉक अबाउट वॉज द रिटर्न ऑफ शुभमन गिल. येस. प्रत्येक वेळेला चांगल्या स्टार्ट्स मिळवून आउट झालाय. अँड अगेन फाईन, लाईक खेळला नव्हता, इंजुरीतनं परत आलाय, पहिली टेस्ट गेली, दुसऱ्या टेस्टमध्ये पण, दुसरी टेस्ट म्हणजे पहिली टेस्टमध्ये खेळला नाही, दुसऱ्या टेस्टमध्ये गॉट स्टार्ट्स. अँड द थर्ड टेस्ट वॉज व्हॉट इट वॉज, आणि दुसऱ्यांदा त्याची बॅटिंगच नाही आली आहे. सो हो. आर लाईक, ही इज नॉट डन एनिथिंग टू पॉइंट फिंगर्स ॲट हिम.
but at some नो. point these scores will have to turn into 50s and the 50s into hundreds, right? ऑफ कोर्स Yeah, I again. mean, आणि see, in the अनफॉर्च्युनेटली फॉर हिम, second test also, when 31 and 28. So, Hmm. considering he's still in the above average of batsmen scoring runs. Hmm. So, technically, what he's doing is doing good. असं झालेलं आहे ते. अरे पण तुमचा But नंबर is he 3 doing good? No, तीस he's ऍव्हरेज not. नाही करू शकत. हा. इन कॉन्टेक्स्ट नंबर 3 30 रन केला हे खूप, 30चा ऍव्हरेज हे खूप वाटतं. हो. पण वेन यू थिंक की अनफॉर्च्युनेटली फॉर हिम, त्याच्या आधीच ह्याच 2 आधीच्या सिरीज ऑस्ट्रेलियातल्या, ह्या नंबर 3 वर चेतेश्वर पुजारा यायचा, Hmm. ज्यांनी बीजीटी काढल्या आहेत आपल्यासाठी, हो म्हणजे हो हो. ज्यांनी सिरीज काढली आहे. हो. सो वेन यू आर प्लेइंग इन दॅट रोल, आफ्टर आस्किंग फॉर दॅट रोल, तुम्ही 30 ऍव्हरेज करून चालत नाही. नाही. तुम्हाला बरोबर. 30च्या वर ऍव्हरेज पाहिजे. हो. Again, but So, will India ever be good at pink ball test? मला मला एक वाटतं, आय थिंक इट्स जस्ट प्लेइंग द फॉर्मॅट अ लॉंग फॉर अ लॉंग टाइम. कारण ऑस्ट्रेलिया आय थिंक सगळ्यात जास्त वेळा खेळलेत कम्पेअर्ड टू एव्हरी वन एल्स. ते तेवढ्याच मॅचेस खेळलेत जेवढ्या ऑल अदर टीम्स हॅव प्लेड पिंक बॉल टेस्ट. Hmm. करेक्ट. आणि आपल्याकडे पिंक बॉल टेस्ट होतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला होतात. आपल्याकडे तो पिंक बॉल फार बाउन्स पण नाही होत, सो ते आपल्याकडच्या टेस्ट मॅचला काही अर्थ नाही आहे त्याच्यात. तो Hmm. Hmm. इट्स द दॅट पिंक बॉल इन ऑन दॅट पिच आपण ऑफकोर्स 2 वर्षातनं एकदाच खेळणार आहोत टेस्ट. हो. So getting used to it or not used to it's just another location, right? You have to play the venue, you have to play the conditions and you have to play the ball. तो बॉल दिसत नाही हा एक्सक्यूज मला नकोय. मला ठीक आहे यार, आम्हाला बाउन्सने जज करता आला, आम्हाला जरा जास्त झालं होतं, बॉल जुना होत नाही फार क्विकली, हे सगळं मला मान्य आहे. जास्त झालं होतं काय? हा, जास्त झालं होतं, हे सगळं जरा जास्त होत आहे. द पिंक इज टू हे जरा पिंक, द खूप बाउन्स होतंय इज टू guys, जरा बाउन्स, कमी करूया. द बाउन्स इज टू बाउन्स असं. आणि टू मच क्रिकेट इज हॅपन. करेक्ट. तर पण लाईक नशीब त्याला नशीब असं झालं की इन दॅट पिंक बॉल हे सेकंड हम्म, इनिंग मध्ये लाज वाचवली आणि इनिंगनी नाही हारलो. हो, ऍटलिस्ट वी वर एबल ऑलमोस्ट. टू गो ओव्हर द. ऑलमोस्ट. बरोबर. करेक्ट करेक्ट. आणि त्यांना आपण असं 18 वगैरेचं आय थिंक का 19चं टार्गेट ठेवलं होतं. 18. आणि दॅट्स ऑल वी कुड मॅनेज. आणि वन्स अगेन नितीश कुमार रेड्डी शोईंग अप वेन नो वन एल्स वॉज. येस. त्याला इफ आय रिमेंबर करेक्टली त्यांनी असा एक कमिन्सनी खूप टेस्टी बाउन्सर दिला जो त्यांनी थर्ड मॅनला मारायचा प्रयत्न केला, जो ट्रॅप होता आणि कमिन्स न्यू इट आणि तिकडे माणूस लावलेला होता आणि त्यांनी कॅच घेतला. आणि नितीश कुमार रेड्डी लुक विजिबली फ्रस्ट्रेटेड. आणि मग मला असं झालं की मग दॅट्स ओके, लाईक इकडे मी तुला फॉरगिव्ह करायला तयार आहे कारण तुझी पहिली सिरीज आहे ऑस्ट्रेलिया. आणि त्या एव्हरीवन इज फेलिंग त्या अराउंड यू. त्या रिॲक्शन मध्ये हे होतं ना की मी परत असा कधीच आउट होणार नाहीये, हे त्याच्यात हो, होतं हो, हो. थोडंसं. ती बॅट आपटली त्याने, तो म्हणला Correct. झालं, हे माझं करून झालंय एकदा, टीव्हीवर दिसलंय सगळ्यांना, Yes. मी हे परत कधीच Yes. करणार नाहीये. करेक्ट. Or maybe आणि Virat it's Kohli looking. can learn a thing from not getting out the same way again and again. आणि वाय लुक टुवर्ड्स नितीश कुमार रेड्डी, लुक टुवर्ड्स युअर आयडल, लुक टुवर्ड्स सचिन्स 241 ॲट दी SCG. म्हणजे तू आणि माझ्या इथेच ना, स्टंपात टाक, म्हणजे नाही तर मी त्याच बॅटच देशात नाही ना. हलवत. तू माझ्या स्टंपात Correct. टाक, नाही तर मी बॅटच नाही हलवत, ब्रो. I mean, okay, if you break down cricket to just that, isn't that what cricket is करेक्ट and batting करेक्ट. is? ट्राय की टू गेट हा मी टाकला आउट. ना तू तिथे, टाक टाक तिथे, सोडून टाकत राहा देतो. तिथे. माझ्याकडे म्हणजे 5 माझा दिवस पेशन्स का आहेत तुझा बॅटिंग करायला. पेशन्स. हा. बॉस, करेक्ट करेक्ट. गल्ली क्रिकेटमध्ये लोक असे सोडून वेल लेफ्ट वगैरे हा कॉन्सेप्ट करायचे विथ जस्ट लुकिंग ऍट व्हॉट दीज गाईज आर डुईंग. तुम्ही नाही खेळलात का गल्ली क्रिकेट? तुम्हाला Please. वेल लेफ्ट वगैरे नाही माहितीये का? मी तर 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पण ऑफसाईडच्या बाहेरचे बॉल सोडून देतो. मुळात तू 5 वर्ष मॅच खेळायला येत नाहीस. अरे सकाळी 7 वाजता काय यार, ऑस्ट्रेलियामध्ये आहोत का आपण? 7 वाजता येऊन खेळायला. सॉरी माझी बॅटिंग व्ह्युअर्स इकडे पर्सनल काही इश्यूज जे होतात ते एक्सपोज होत आहे त्याच्यावर. पण ओंकार Moving नाही. on to the third test. Moving on to the third test. नाहीतर हँग तुमची ऑन हँग भांडणं ऑन चालूच राहतात. हँग ऑन लेट्स मूव ऑन टू द थर्ड टेस्ट. सो तिसऱ्या टेस्ट बद्दल बोलायला खूप काही नाहीये. ऑल टोल्ड आय थिंक एक वन डे झाली 5 दिवसात पाऊस मिळून. पाऊस पाऊस हा.
पाऊस. ओके, झालं थर्ड एक टेस्ट रिव्ह्यू. सो नाही नाही मला एक खूप चांगली गोष्ट लाईक या मॅचचं डिस्कशन ऍक्च्युली मॅच सुरू व्हायच्या अर्धा तास आधीपासून सुरू होतं. कारण हो. भाई तू ब्रिस्बेनला टॉस जिंकलाय, हा. तू बॅटिंग घे ना भाई. मग जर पॅट कमिन्स जसप्रीत बुमराह हा पर्थला गेलेला असताना घेऊ शकतो, तर तू गायबाला का नाही घेऊ शकत रोहित? त्या टॉस नंतर पॅट कमिन्स विचारलं तुम्ही काय केलं असतं, आणि तो खूप घाणेरड्या पोकर फेसनी म्हणला की आम्ही बॅटिंग बॉलिंग आम्हाला काही चाललं असतं, आमचं ठरलंच नव्हतं वगैरे, कारण त्याला करायची होती. क- क- आता बॅटिंग. त्याच्याकडे काय आहे, म्हणजे आता हा बॅटिंग पण नाही करणार, कॅप्टन्सी डिसिजन्स पण असेच करणार, त्याला काय फक्त प्रेस कॉन्फरन्स चांगले देण्यासाठी ठेवलंय का टीम मध्ये ऍट दिस प्रेस पॉइंट? कॉन्फरन्स पर्यंत आपण पोहोचूयात. प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण त्यांनी खूप आत्ता मजा हो, घेतली आहे खूप थोडीशी. वियर्ड. हो हा. हो हो हो. ही इज हिट विकेट झालेला आहे तो पण ऑलमोस्ट. हा मग तिथेही चुकीचे शॉट मारलेत त्यांनी. या सो तर बॅटिंग त्यांना दिली आणि त्यानंतर खूप काळ काहीच नाही घडलं. कारण हो. किती 13 ओव्हर झाल्या पहिल्या दिवशी. येस. 13 ओव्हर हा, बेअरली समथिंग फॉर नथिंग हा स्कोर होता त्यांचा. 28 ला 0 वगैरे असं काहीतरी हा त्यांचं झालं होतं. ज्यानंतर हो. मी वेदर ॲप उघडलं आणि म्हणलं मला उद्या सकाळी 5 वाजता उठून पाऊस नाहीये बघायचा टीव्हीवर. तर मग मी बघतो तर 85%, 80%, 75% आणि 80% असा कारण पाऊस होता. बॅक टू बॅक फुटबॉल गेम्स पण चालू होते, तर मी परफेक्ट. अज्युम केलं ओमकार आणि दिवेश बघतीलच ना, मग मी कशाला उठू. पण नाही, नाही. मी आणि उठलो उठून होतो. त्यांनी काय मी उठलो पाऊस होतो. बघितला. तर त्या दिवशी मी अलार्म थोडासा हे करून लेट उठलो. तर ऑस्ट्रेलिया साधारण 70 फॉर 3 वगैरे काहीतरी असताना मी उठलो, हो 75 फॉर 3 वगैरे. हो. आणि मला 1 सेकंद बरं वाटलं. आणि हा. त्यानंतर मला परत WTC फायनल आठवली. जेव्हा ते सेम होते. आणि आणि मला हे आठवतंय कारण WTC फायनलच्या वेळेला पण आय वॉज ट्रॅव्हलिंग समवेअर, आणि त्याचे 3 आऊट असताना मी निघालो आणि नंतर आता बसमध्ये बघूयात किती विकेट पडतायत वगैरे करत लावलं, आणि त्या पॉइंटला ट्रॅव्हिस हेडनी एक असा काउंटर पंचवाला 4 मारला होता, ज्याचं नंतर मीम पण आलाय इंटरनेटवरती की इट्स हो ऑलमोस्ट ऑलमोस्ट लाईक एकावर एक ठेवता येईल असे आहेत ते स्कोर्स. 81 फॉर 3 आणि ट्रॅव्हिस हेड स्टार्टिंग द काउंटर अटॅक, आणि सोबत स्मिथ पण होता. आणि त्याला ही चेंज समथिंग. इट वॉज अ डिफरंट, लाईक इट वॉज द ओल्ड स्मिथ ॲज इन द यंग हो हो स्मिथ. हो. पण मी तुला सांगतो फरक काय आहे त्यांच्या आणि आपल्या ह्याच्यात. हम्म, आपण जेव्हा 75 ला 3 असतो ना, हा तेव्हा फॉर सम रिझन इट फील्स लाईक आपण बॉल ओल्डच केला नाहीये. म्हणजे आपण हा आपण हम्म. 16 ओव्हर 75 फॉर 3 असतो, आपण हम्म, 14 ओव्हर 75 फॉर 3 हम्म, असतो, विच इज गुड राईट. हम्म, पण बाय द पॉइंट दॅट स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड कम इन टू बॅट, त्यांच्या 25 ओव्हर झालेल्या असतात. हो सो द बॉल इज स्टॉप डुईंग अ लॉट. आणि हो मग त्याच्यानंतर ट्रॅव्हिस हेडला खेळणं आणि स्टीव्ह स्मिथला खेळणं हे हम्म, अत्यंत इट बिकम्स अ कम्प्लिटली डिफरंट गेम ऑल टुगेदर. हो हो आणि गॅबाचं पिच असंही नव्हतं की अत्यंत डेडली, जे आपल्याला फोटोजमध्ये हम्म. जो ग्रीन टॉप दिसत होता हो तेवढं ऍक्च्युली डेडली नव्हतं हो पिच. कारण पहिल्या दिवशी सो प्रत्येक जे काय 13 ओव्हर झाल्या त्यात बुमराचं होतं की कुछ स्विंग नाही हो रहा है, कुछ नाही हो रहा है, थोडा हो लेंथच चेंज करून बघूयात आगे डाल वगैरे. के देखता हूं, हा हा. करेक्ट. तो हे व्हायला लागलं होतं. आणि ते दोघं बॅटिंग करायला लागल्यानंतर मग मी घरी बसून घनन घनन म्हणायला लागलो होतो की भाई आता एकच आहे इंडियन गोष्ट आता जी फक्त पाऊसच. हा हा ही मॅच वाचवू शकते. आणि हा. बऱ्यापैकी प्रयत्न केला पावसाने पण, नाही असं नाही, लाईक दुसऱ्या नाही, आणि लोक हो, तिसऱ्या. लोक इवन म्हणतात ते बरोबर आहे. पाऊस ट्राईड टू मेक शुअर इट इज अ 2 डे टेस्ट मॅच और समथिंग लाईक दॅट. हा नाही, बट लोक म्हणतात ते बरोबरच लाईक आहे. ओव्हरऑल प्ले टाइम बघितलं तर 2च दिवस झाला असेल हो हो माझ्या मते. हो ट्रॅव्हिस हेडचा वीक झोन आहे, एक खूप महत्वाचा वीक झोन आहे ट्रॅव्हिस हेडचा. त्यांनी 140च्या वर रन केला की तो वीक झोन मध्ये जातो. सो आपण तो नाही मग त्याच्या पटपट तेव्हा करू द्यायच्या ना. टार्गेट करायला पाहिजे आपण हा त्याला. पटपट करेक्ट. करू द्यायच्या म्हणजे एक 20 ओव्हरमध्ये होऊन जाईल सगळं, आणि नंतर बॉल मिळेल काहीतरी विच करायला. इज व्हेरी फनी. कारण माझं असं मत आहे की स्टीव्ह स्मिथची जी 190 बॉल सेंचुरी होती हम्म. ती जास्त हा. डॅमेजिंग होती
हो ट्रॅव्हिस हेडच्या हो 160 बॉल 150 हो हो पेक्षा. हा कारण स्टीव्ह स्मिथला 200 बॉल टाकणं हे एक हा मेंटली फटीग क्रिएट करतं. नाही ते आणि म्हणजे सॉरी पण त्याची त्याची 100 बघताना हे पण वाटतं ना की अ, अरे बापरे 100 झाली. कारण तो हम्म इतका टेंटेटिव्ह होता पूर्ण वेळ. ही लुक्ड लाईक अ करेक्ट. बॅट्समन जो आत्ता आला हो बॅटिंगला म्हणजे आणि ते सेट होतोय का म्हणता म्हणता 100 केली. ते कळत नव्हतं अनलेस यू लुक एट द स्कोर बोर्ड. हम्म. यू वुडंट रिअलाइज वेदर ही इज प्लेइंग लाईक अ बिग इनिंग्स का काय नाही हा. म्हणजे तो तो म्हणजे असं तो तरी कम्फर्टेबल वाटत नव्हता म्हणजे तो आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन दिस. हम्म. तो अजूनही अडकून अडकूनच खेळल्यासारखा वाटत होता की घाबरून घाबरूनच खेळत होता वगैरे असं वाटत होतं. हो पण पण त्याच्या रन तशाच येतात. हो ते आपल्याला बघायला लाईक इट्स नॉट एलिगंट इट्स स्टील अ स्कोर. पण हो हो करेक्ट. आणि तेच त्याचीच गरज आहे ना आत्ता. आणि तुला तेच सांगतो होत स्टीव्ह नाहीये ना स्मिथ आत्ता. इज द तुमच्या सॉकर खालेल्या माणसासाठी हा इन आहे. पण स्टीव्ह स्मिथ हा अत्यंत डिस्गस्टिंग लुकिंग गोल्स मारणारा एक प्लेअर आहे. ही इज द जेमी वार्डी ऑफ द क्रिकेट वर्ल्ड. हा ही इज नॉट देअर टू स्कोर यू बँगर्स. हा पण तो हो तुम्हाला कन्सिस्टंटली रन देत राहील. येस. हो ट्रू ट्रू. तेच हवंय ना आणि तेच हवंय ना टेस्ट मॅच मध्ये तुला छान दिसायला हवं असेल तर आहेत आपल्याकडे खूप प्लेयर्स आहेत आपण बोलू त्यांच्याबद्दल. करेक्ट. पण हो मी जे त्यांचाच कॅप्टन आहे. हा मी ऑल्सो जे सुरुवातीला म्हणलो होतो या सिरीजच्या की आधी गेल्या वर्षभरापूर्वीपर्यंत असं होतं की ऑस्ट्रेलियाचे 4 डाऊनला बॉलिंग सुरू होते. कारण ॲलेक्स कॅरी हो इज नॉट गोइंग टू गेट यू रन्स पण ही इज हॅड अ ग्रेट डोमेस्टिक सीझन. आणि या मला त्याची भीती होती की ते कधीतरी ट्रान्सलेट होणार आहे आपल्या अगेन्स्ट आणि ते दिसतंय याच्या ते पहिल्या 70 इनिंगमध्ये रन केल्या झालं. त्यांनी. हा हो तर ते झालं आणि बॉलिंगचा तिसऱ्या टेस्टमध्ये इवन दो द बॉल वॉज नॉट डुईंग एनिथिंग आणि हे सगळं आहे एक्सक्यूज द्यायला. पण दुसऱ्या टेस्टमधला जो प्रॉब्लेम होता आणि पहिल्या टेस्टमध्ये जो लपला ऍक्च्युली बिकॉज ऑफ द टाइम ॲट विच ऑस्ट्रेलिया स्टार्टेड बॅटिंग बोथ द इनिंग्स हम्म की इंडिया हॅज अ सेकंड एंड प्रॉब्लेम. हम्म. आणि खूप खूप ठिकाणी मी आर्टिकल्स वगैरे पण जिथे वाचले तिकडे त्याचं कम्पॅरिझन ह्याच्याशी होत होतं हेडली इज न्यूझीलंड. की एका एंडनी हेडली 8 विकेट काढतोय. सचिन इन द 90s. हा हो हा मग बॅटिंगच्या हिशोबाने ते आहे बट बॅटिंगचं करेक्ट. इट्स हेडली इन द 90s वेर एका एंडला तो जेव्हा बॉलिंगला येतो तेव्हा पडतात विकेट्स. आणि हो नंतर आणि देर इज बाकीच्या नो साईडला फॉलोअप देर इज नो फॉलोअप. आणि मोर देन द फर्स्ट टेस्ट वेर ही वॉज कॅप्टनिंग हिमसेल्फ ही शोड मोर रिस्ट्रेंट इन बॉलिंग हिमसेल्फ दॅन वॉज हम्म शोन इन द फॉलोइंग टेस्ट. कारण तिथे थोडेसे डेस्पिरेट सिच्युएशनमध्ये एक एक्स्ट्रा ओव्हर टाक ना तू हे होतंय. हम्म आणि दॅट एक एक्स्ट्रा हो ओव्हर डज नथिंग बट बिल्ड मोर कॉन्फिडन्स की अरे बुमराला पण खेळता येतं आपल्याला. पण हो अनफॉर्च्युनेट काय माहितीये का, आय थिंक आज पण जर तू बघितलं विच वॉज द व्हेरी लास्ट सेशन ऑफ ऑस्ट्रेलियन प्ले. हम्म. त्यांच्या ऍट वन पॉइंट बॅट कमी झाला आणि त्यांनी 22 रन 10 बॉल वगैरे मारल्या. आणि हो रोहित शर्मा ॲज ऑलवेज गिव्स द बॉल टू बुमरा हम्म. आफ्टर हा अ लॉंग, हम्म. लाईक आय से लॉंग, पण आफ्टर लाईक 8 overs 10 overs आउट. हम्म. आणि पहिल्या बॉलला त्यांनी विकेट काढली रे पॅट कमिन्सची. सो इट्स लाईक इट्स नॉट लाईक वेड्यासारखा हुशार हे हम्म. आहे. इट्स बियॉन्ड जस्ट द तर बायोमेकॅनिक्स आपण हे तुम्ही तेच बोलतोय. म्हणत होता ना वेन इन द फर्स्ट इनिंग्स वेन द बॉल वॉज नॉट डुईंग एनिथिंग जसप्रीत बुमरा वॉज डुईंग समथिंग विथ द बॉल. हो. तसं 6 होतं. फोर पहिल्या इनिंग मध्ये त्याला 6 फोर. आणि सिक्सर हम्म. हो 6 4 आहे. नुसती 6 फोर नाहीये. वरच्या आहेत सगळ्या. इट्स हा. 5 ऑफ द टॉप 6 की या सगळ्यांनी जे निरन केले त्याला सगळ्यांना बुमराचीच विकेट आहे. हम्म. हम्म. सो तो ही इज डिफरंट. नाही ही इज ऑलरेडी. हो इट वॉज ऑलमोस्ट सर्टन इन द फर्स्ट इनिंग्स की अच्छा विकेट काढायला बुमराच्या स्पेलची वाट बघायची आहे. करेक्ट. कारण ही मेक्स द अदर एंड लुक गुड सडनली. कारण व्हॉट हॅपन्स इज मला बुमराच्या स्पेलमध्ये बुमराच्या एंडनी रन्स पण निघत नाहीत. त्यामुळे आय एम हो ट्राईंग टू गेट रन्स ऑफ द अदर एंड अँड दॅट इज कॉझिंग अँड देन मिस्टेक्स. सो या बट दोज But मिस्टेक्स नीड टू बी that is कॅश्ड ऑन. हा that is the sign of I mean the greatest bowler ever. No, कि even when you're not bowling, the batting team is still scared of you because you in your 6 deliveries you have हम्म. created a माहोल ज्याच्यामुळे धाक आहे तुमच्या बॉलिंगचा. हा. म्हणजे बॉलर कोणी असेल म्हणजे हम्म. दुसऱ्या एंडला ओमकार रेगे पण बॉलिंग टाकत असेल तरी बॅट्समनला जरा टेन्शन असणारच हे की
हा इंडियन कंडिशन्स मध्ये मी काढीन काय. एकतर तू हो इंडियन कंडिशन्स मध्ये इंडियन खेळायला क्रिकेटर्स ना. आधी. तर आपली त्यांच्या खूप रन होतात पहिल्या इनिंग मध्ये. हो 450 रन हो करतात ते. हो. स्टीव्ह स्मिथची सेंचुरी आणि ट्रॅव्हिस हेडची 150. आणि अलेक्स त्याच्यानंतर कॅरेचे 70 पण आपण हळूच. अलेक्स कॅरेचे 70. आणि लाईक त्या रन झाल्या सगळ्या. हम्म. आपण आलो. यशस्वी जयस्वाल इम्प्रूव्ह बाय 1 बॉल. आणि जसकी येस यावेळेला येस मी माय पहिल्या बॅड बॉलवर माय नाही तर बॅड. दुसऱ्या बॉलवर आउट होणार गाईज मी आहे. त्याची आफ्टर मी त्याची 160 झाल्यानंतर मी त्याला बॅटिंग करताना बघूच शकलो नाहीये. कारण मी मॅच करेक्ट लावायच्या आधी तो आउट झालेला असतो. करेक्ट. परवा तो स्कोर कार्ड म्हणजे दुसऱ्या टेस्ट मध्ये तो स्कोर कार्ड यायच्या आधी आउट झाला होता. तर म्हणजे याच्याहून जास्त काहीच असू शकतं. तर पण त्याची एक 300 यशस्वी होणार आहे. जयस्वाल त्याचे फर्स्ट इनिंग स्कोर्स आर 0-0 आणि 4. हम्म. तर देर इज समथिंग टू बी सेड अबाउट ओपनिंग करायची असेल तर वन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज एज अन ओपनर अपार्ट फ्रॉम हम्म. मेकिंग रन्स हम्म. इज गेटिंग द बॉल टू बिकम ओल्ड. सो बरोबर. तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तू बॉल ओल्ड हा करण्यासाठी थांबायचंयस तिकडे. बरोबर. ऑल्सो बॉल एकदा स्टार्कला एकदा नको बाउन्स नडू ना. झाल्यानंतर बॉल एकदा बाउन्स झाल्यानंतर आउट झालास तर तो जुना कसा होईल. हो. करेक्ट आणि करेक्ट. अजून एक म्हणजे स्टार्कला नडू नको ना म्हणजे. नको म्हणजे इट्स नाही किंवा नॉट कमिंग नड. टू स्लो ना म्हणजे नाही येत माझं म्हणणं बॉल. आहे की नड नड. पण बॅटने हा नड. हा नडायचं तर असं नडायचं की बाई तुला मी 24 मारणार आहे या ओव्हरला, तुला माहिती आहे ना. हा हा. हा. करेक्ट. शुभमन गिल त्याच्यानंतर 1 रन वरती आउट होतो. विराट कोहली 3 रन वरती आउट होतो. 0 पॉइंट्स फॉर गेसिंग त्याची विकेट कशी पडते. रिषभ पंत डाऊन द लेग असेल माझ्या मते लॉग ऑफला ह्यावेळेस तरी. कॅच घेतला का कोणी. करेक्ट करेक्ट. लॉग ऑफ. तर लॉग हिट ऑफ. विकेट झालाय का तो, हिट विकेट झालाय का. आणि वन्स अगेन हेझलवूड कम्स बॅक विच वी शुड फॉर द मेन्शन. टाइम बिंग, हेझलवूड फॉर द टाइम बिंग. सिरीज साठी आउट आहे. हे हिले कन्फर्म झालेलं ऑल्सो आहे. सॉरी ऑल बट बट कन्फर्म. ते त्याच्याबद्दल जे रिपोर्ट आले फ्रॉम द टीम ते हिलेरियस होतं. की काफ अवेअरनेस काय असतं की तुझ्या हो करेक्ट. मला लाईक भाऊ मला काफ आहेत. अरे हे म्हणजे कसं असू शकतं. हे आमची हे आमची अवेअरनेस वासरं. गाईला अवेअरनेस असतो हा याचा. गाईला अवेअर असतं करेक्ट. की आमचं एक वासरू हरवलंय ते जरा शोधायला चाललोय आम्ही. हे काफ वेगळ्या अवेअरनेस. प्रकारचं विलेज क्रिकेट हा. झालं. हो. पण मुद्दा असा की हे सगळे पटपट डिसमिस होतात. आणि एकटा जो खरं तर ज्याच्या नावावरती बिल फाटतं दरवेळेला करेक्ट करेक्ट. तो के एल एकटा राहुल. उभा आहे. के एल राहुल. व्हॉट अन इनिंग्स. ग्रेट इनिंग्स. 139 बॉल्स 84 रन्स. लक नव्हतं का तर भरपूर होतं. नाही हँग ऑन स्टॉप हँग ऑन स्टार्ट. हँग ऑन हँग ऑन बिफोर द स्टॉप स्टार्ट थिंग. पहिल्या एक तर त्याला 2 दिवस येऊन परत परत खेळायला लागलं. आणि दुसरा करेक्ट करेक्ट. दुसरा मुद्दा त्याचा आहे की दुसऱ्या दिवशी जो पहिला बॉल तो खेळला त्यांनी साधारण त्याचा हात मोडला असता. इट हिट्स इन जिथे ग्लव्ह संपतो ना, जिथे काहीच येस आपल्याला पॅडिंग नसतं तिथे तो बॉल लागला येस आणि म्हटलं अच्छा हा आता जाणार आहे. तर त्यानंतर तो खेळला आणि तो चांगला खेळलाय. करेक्ट. आणि सम ऑफ दोज नाही शॉट्स त्या आर हे ते एलिगंट लुकिंग रन्स जे आहेत ते हे आहेत. त्या ह्या रन आहेत. सुंदर कव्हर द ड्राईव्ह स्ट्रेट मारून. ड्राईव्ह अँड द कव्हर ड्राईव्ह. बाय गॉड. ऑल्सो काय खेळलाय के एल राहुल. व्हॉट द फक वॉज सॉडस्ट डुईंग देअर. दॅट हो. शुड काउंट एज का पेनल्टी रन्स का राईट. रन. करेक्ट. का रन कमी होत आहेत सॉडस्टमुळे पॅट कमिन्सच्या. हे पहिले थांबवा. आणि महत्वाचं मी तर असं. म्हणतो की त्यांच्या WTC चे पॉइंट्सच कमी करून टाका. हे तर दिस इज खरंय. हे हॉरेंडस. खरंय. खूपच या वाईट मॅचला खूपच इंडिया वाईट. विनर असं डिक्लेअर करा कारण सॉडस्टला हो. बॉल लागला की आपण जिंकलो. हो. करेक्ट. आणि ऑस्ट्रेलिया आणि आणि सॉडस्ट. सॉईंग, करेक्ट. ग्राइंडिंग, चिझलिंग. हे बघ मला काहीच म्हणायचं नाहीये पण सॉडस्ट इम्प्लाइज दॅट देर इज सँड पेपर समवेअर. डू यू मीन ऑन सँड पेपर इंडियाज वन द गेम, ऑन पेपर इंडियाज वन द गेम. करेक्ट. मॉरल तर विक्ट्री. त्याच्यानंतर रवींद्र जडेजा हा जो एक क्रिकेटर आहे जो बऱ्याच लोकांना फिनिश्ड अरे वा क्रिकेटर वाटतो. आहे अजूनही खेळतो. मी मी इन्क्लुडेड थोडस. मला माझा मी भरपूर Isn't अपॉलॉजी फॉर्म द्यायला isn't लागलोय. isn't it scary that our views are slowly getting to Sanjay Manjrekar's views on Ravindra हो Jadeja? म्हणजे थोडं
वेगळंच वाटायला लागलंय हो, आजकाल. पण त्यातला एक मेजर आपण मला चुकतोय का मुंबईचे जरा? प्लेअर एवढे का आवडतात? माझं एक आपण मेजर चुकतोय फॅक्टर वाटतं विसरून काहीतरी. एक मेजर फॅक्टर विसरून चालणार नाहीये, तो म्हणजे टाइम. हो त्या त्या दोन स्टेटमेंट्स मधला टाइम खूप महत्वाचा आहे. हो 5 वर्ष. व्हॉट्स फनी दो, हे अत्यंत फनी आहे की रवींद्र जडेजा हा ऑस्ट्रेलियात 56 ऍव्हरेज करायचा ह्याच्या आधी, आणि आय कुड नॉट बिलीव्ह इट वेन आय सॉ दॅट. आणि त्यांनी 77 रन केल्या. वन्स अगेन 77. थँक्यू थाला. थलासन ऑलवेज क्रेडिट गोज टू थाला. थँक्यू वन्स अगेन MSG. जडेजा डुईंग 77, इट इज हिलेरियस, लेट्स बी व्हेरी म्हणजे ऑनेस्ट ह्याच्याहून अबाउट जास्त इट. काहीच नसू शकतं. ऍट थँक्यू नंबर थाला हे म्हणून 7 मूव्ह ऑन. ऍट ऍट नंबर नंबर ऍट नंबर 7. 7. हे बघ, शेवटी थला लेगसी थला लेगसी, 7. आणि थँक्यू म्हणून मूव्ह ऑन व्हायचं. अनकॅप्ड प्लेयर्सला पण आपण तेवढंच थँक करतो. नाही, सो थँक्यू थँक्यू म्हणून मूव ऑन होत नाही व्हेरी फेमसली थाला लेगसी. तर मैं पल पल का दे शायर हूँ, पल 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 का शायर हूँ, हे झालंय ते. करेक्ट करेक्ट. तर ते दोघं मेक अ रिअली गुड स्टँड, ज्याच्यामुळे मॅच बेसिकली वाचते. कारण फॉलो ऑन मिळणार नाही हे पण आपण आता सेलिब्रेट करायला लागलोय, भाई विच इज करायचं ओके. असतं. माझं माझं म्हणणं म्हणणं काय काय आहे, आहे, करायला पाहिजे. इट्स गुड. गौतम गंभीर शुड सेलिब्रेट. माझं म्हणणं असं आहे की इफ तू मीडिया बॉक्समध्ये असतास इन्स्टेड ऑफ कोचिंग बॉक्स, तर यू वुड हो हॅव रिप्ड इन टू द पर्सन हो. ज्यांनी फॉलो ऑन सेलिब्रेट केला. बट क्वाईट ऑनेस्टली, इफ आय वॉज विराट कोहली और रोहित शर्मा, आणि हे आपण डिस्कस पण केले, मी फॉलो ऑन सेलिब्रेट करतो हे कॅमेरावर आलोच नसतो. म्हणजे आय वुडंट हॅव बीन ऑन कॅमेरा. म्हणजे क्वाईट ऑनेस्टली, यू आर द रिझन ही सिच्युएशन होते. यू कॅनॉट करेक्ट. पॉसिबली सेलिब्रेट दॅट सिच्युएशन, हा आणि की आम्ही शेण केलं पण वाचलो. अरे पण अरे तू तुम्ही ह्याला काय सेलिब्रेट करतायत? आकाशदीपला नख खात बघू नकोस ना तू, की तो एज लावतोय का नाही. अरे तू लावून झालं. तुझ्यामुळे इथे आहोत. ऑल्सो ऑल्सो ते पण चांगले खेळत होते. बिफोर वी गो टू द बिफोर बोलर्स, नाही बिफोर बिफोर दॅट मला ह्या बॅटिंग परफॉर्मन्स बद्दलच बोलायचं थोडंसं. कारण कारण मला फॉलो ऑन हा एलिमेंट गेम मधला खूप आवडतो. अरे जबरा, मला जेन्युनली. दॅट इज आम्ही आय गल्ली क्रिकेटमध्ये पण खेळायचो फॉलो ऑन वगैरे, आय आय माहितीये का? अप्रिशिएट दॅट एलिमेंट ॲज अ गेम डिझायनर. कारण तो हा तो करेक्ट. एक हे आहे ना, की इट्स लाईक 500 हा खूप मोठा आकडा आहे. आणि ते करत असताना हा तुम्ही 300च केला तर बोर होईल मॅच, राईट. हो 300 पेक्षा कमी केला तर देर इज अनदर टार्गेट, लाईक अ सब टार्गेट दॅट यू टू अचीव्ह, विच इज लाईक करेक्ट. तिथे एक प्लॉट पॉइंट येतो रे गेमला. आणि त्यामुळे नाहीतर चला फॉलो ऑन का अवॉइड बघितली असती केला आपण हे काल. पाहिजे. हा का आपण हो बघितली असती, करेक्ट. जर 150ला ऑल आउट झालेल्या इंडिया नंतर परत ऑस्ट्रेलियाच बॅटिंगला येणार असते तर आपण कोणीच बघितलं नसतं. ते लोक तसे खेळलेही नसते, ते टाकून दिली असती मॅच आणि लवकर आउट झाले असते. दॅट इट वॉज जस्ट 37 रन्स टू विथ द लास्ट विकेट वॉज अ बिग डील, राईट. तर मला हा एलिमेंटच खूप इट इट आवडतो. इट इट ब्रिंग्स आउट ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्सेस फ्रॉम द बॉलर्स. हो अँड वेन बॉलर्स बॅट ना, काहीतरी रोमॅन्टिक अँगल असतो की हो. त्याने एकतर ती ऑकवर्ड पोझिशन मध्ये बॅटिंग करत असतात. म्हणजे हम्म. त्यांची जी बॅटिंग स्टॅन्स असं पण असतो लांब तो, ठेवून. हा करेक्ट लांब करेक्ट. वगैरे, म्हणजे इट इज मी जशी बॅटिंग करतो तशी, म्हणजे काय पोज पॉइज पॉश्चर काहीच नाही. आणि हम्म. मग ते फुल कन्व्हिक्शन एक बॉलर टाकतोय आणि ते फक्त असा असा बॅट बॅट जाऊ दे, बॉलला टच होते, फक्त तेवढं करतात ना. हो. त्याच्यात पण मजा येते की समोरच्या बॉलरची पण खच्ची होते की अरे मी एवढा चांगला बॉल टाकलाय, जरा तरी रिस्पेक्ट कर त्याला. इधर रिस्पेक्टफुली आणि आउट हे हो, या नाहीतर काहीतरी देवळात शॉट मार. या देवळात मॅल्कम मार्शल प्लास्टर घालून एका हाताने बॅटिंग करतोयचा पुतळा आहे. करेक्ट करेक्ट. पण जसप्रीत अं, बुमराह वॉक्स द वॉक टॉक्स द टॉक. या गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याला विचारलं की तुला ओ हो बॅटिंग बद्दल हो काय हो वाटतं, ओ तर तो हो म्हणला हो जरा हो. गुगल करा की हम्म. कोण आहे हम्म. सगळ्यात जास्त रन केलेला एका ओव्हरमध्ये टेस्टमध्ये. हम्म. आणि पुढच्या दिवशी त्यांनी पॅट कमिन्सला येऊन हुक शॉट वरती सिक्सर सिक्स मारलेली मारलाय, आहे. नाही असं नाही. Not only that, सो not only that. Obviously Google jumped onto it, की वी गुगल्ड इट ना. सुंदर पिचाईने ती इनिंग्स बघितली आणि त्याच्यावर येस इलॉन मस्कने रिप्लाय केलाय. त्याने येस. पण बघितली ती. वी गॉट अमेरिकन्स इंटरेस्टेड इन क्रिकेट. बुमरा सिंगल हँडेडली डिड दॅट. वेल टू बी ऑनेस्ट, नेत्रावळकर डिड इट बिफोर, बट स्टील. हे बघ, बट व्हॉट इज बुमरा इफ आकाशदीप नॉट अ बद्दल बेटर आता नेत्रावळकर. आकाशदीप बद्दल बोलूया.
आणि हो सगळे आपापले अपॉलॉजी फॉर्म काढा. किती किती स्लँडर नेम दिले त्याला. अरे मी तुझं नाही आडनाव केलं. डीप कसं असू मी शकतं. हा. ते अरे तू तुमच्या तुझं दोघांचं चालू होतं, मी काहीही बोललो नव्हतो. तुझं तुझं आडनाव फक्त डीप कसं असू शकतं. चांगली बॉलिंग का नाही टाकत. तुला कशाला घेतलाय. तुझं हेअरलाईन मागे काय. तर हे सगळं आपण बोललो त्याला. आपण सगळे. सी, मी नाही, मी ऑफ ऑल आपण पीपल सगळे बोललो. मी ऑफ ऑल पीपल बोललोच नाहीये की म्हणून तुझी ह्या हेअरलाईन मागे पॉडकास्टवर काय मी वगैरे. टोपी घालून आलोय. ह्याचा एक कारण आहे. तर बट आकाशदीप गेट्स हिज ड्यू आकाशदीप, क्रेडिट. व्हॉट अ हिरो. व्हॉट अन ऍब्सोल्यूट हिरो. अत्यंत घाण दिसणाऱ्या 31 रन त्यांनी केल्या. आणि ही आणि अव्हर्टेड द फॉलो ऑन. ते सगळं ठीक आहे. हिज बिगेस्ट अचीवमेंट इज मेकिंग गौतम गंभीर लाफ, लाईक वी सेड. येस, हो. येस. हा, सो आणि तो तो इट फॉलो माइट बी ऑन बिगर देन. संपल्यानंतर तो फॉलो ऑन संपल्यानंतर लगेच जो सिक्स मारला त्यांनी एक कडकडीत. हो हो हो, त्याच्यानंतर तो ना, आता मी पाहिजे तर करेन. हा. करेक्ट. कारण ते एक छोटं तर आपण डिक्लेरेशन होतं ना की झालं हा, आता. आता झालं. हम्म. आता तर सगळं ते देवाचं. झाल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे आज शेवटची विकेट मिळाली ऑस्ट्रेलियाला आणि त्यांनी असं ठरवलं की वी विल गो हॅमर अँड टॉंग्स. तर हा, ही सेकंड इनिंग अनालाइज करण्यात माझं असं मत आहे की देर इज नो रिअल पॉइंट की आपण वी डिड अ बेटर बॉलिंग जॉब ऍज अ युनिट. या पण ती अशी अनालाइज करणं की आपण त्यांना कसं पटपट आउट केलं ह्याच्यात काही अर्थ नाही. नाही कारण द नाही होल पण पॉइंट ते त्यांच्याकडनं. तरीही यात हे अनलाइज करण्यासारखं आहेच नक्की की ठीक आहे जाऊन ठोकूयात 150 रन आणि डिक्लेअर करू. ह्याच्यामध्ये करेक्ट. 2च सिक्स मारले आणि ते पॅट कमिन्सनी हो करेक्ट. मारलेत. हो आणि 28ला 5 ते होते. होते. सो वन्स अगेन असं नाही. आणि इकडे आकाशदीप वन्स अगेन म्हणजे आकाशदीप आणि बुमरा यांनी हो, परत टॉप ऑर्डरच्या 4 लोकांना 2-2 अशा विकेट घेतल्या. हम्म. सो नॉट ओनली वर दे प्रेझेंट विथ द बॉल बट दे हॅव ऑल्सो बीन प्रेझेंट विथ द बॅट आता. आणि सो त्यांना त्यांना स्मिथला बॅटिंग करू दोन्हीमुळे. द्यायची नव्हती आज. हो. हो. त्यांना करू द्यायची खूप नव्हती खालती थोडा आला. वेळ. हा. हेडच्या मोहम्मद पण खालती सिराज आला तो. वन्स अगेन डीएसपीनी सँड माफियाला हो हे केलेलं आहे, अरेस्ट केलेलं आहे. हो. थँक्यू व्हेरी मच डीएसपी आपल्या शहरांना सेफ ठेवण्यासाठी. आणि तरी त्यात तो केरी आला त्यांनी 20 रन केल्या. पॅट कमिन्स आला त्यांनी 22 रन केल्या. But let's not forget शेवटी Marnus त्यांनी Labuschagne has failed again in this test. पहिल्या इनिंग मध्ये ऑफकोर्स 12, दुसऱ्या इनिंग मध्ये 1. हो आणि ऍज करेक्ट. युजल वर्स्ट स्ट्राईक रेट ऑफ ऑल द पीपल दॅट ट्राय टू Yes. बॅट. 9 सो balls, 1 run. करेक्ट. When they were going baseball, let's just call it what it is. When they were going इट इज all इट guns इज blazing, त्याच्यात पण आता 9 balls, 1 run. द तर कठीण आहे. डिक्लेरेशन कम्स ॲट अ फनी टाइम राईट. 50 ओव्हर हा राहिल्या. हा गॅबाचं पिच आहे पण ते फार काही करत नाहीये. म्हणजे इट्स नॉट हा. लाईक इट्स नॉट अ डेड पिच किंवा अत्यंत डिफिकल्ट टू बॅट ऑन. कारण पॅट नाही, कमिन्स येऊन ऑन द ऑफ सिक्सर मारतोय. हो. तर ही ओडीआय मला गेम असं वाटतं झालेली आहे. पाऊस मग तुम्ही नसता तुम्ही का तरी ओडीआय गेम होते. हा आणि तुम्ही का रोहित शर्माला ओडीआय गेम करून देताय एक. करेक्ट. म्हणजे माझं काय म्हणणं आहे ज्या माणसाला ओडीआय हा प्रेफर्ड फॉर्मॅट आहे त्याला त्याला तुम्ही तो पाठवावरती. एक. सो मला डेक्लरेशन कळलंच नाही. मला असं झालं की मग हा टू वे डेक्लरेशन का केलास तू पॅट कमिन्स. हो हम्म. मला मान्य आहे की तुला जिंकायची आहे मॅच पण यू जस्ट रिस्क की ते पण हो जिंकू शकतात. हो. तर ब्रेव्ह कॉल. आणि मला असं वाटतंय मे बी हा माझा ऑप्टिमिझम दिसतोय आणि माझं हे युथ असेल. पण हम्म. मला असं वाटतं की 50 ओव्हर जर आपण आपल्याला खेळायला मिळाल्या असत्या तर आपण काढली असती ही नाही मॅच. हे मी तुला सांगतो नाही नाही कारण नाही, हे कारण जरा दिस इज डिफिकल्ट समथिंग आहे. इव्हन आय हॅव थॉट की अरे आता 50 ओव्हर 300 रन तुम्हाला हवेत तर वन डे सारखी खेळा ना. आणि ते कधीच होत नाही बिकॉज यू बीन नाही. प्लेइंग फॉर 4 days बिफोर दॅट. येस. आणि हे शंभर इट इज नॉट कधीच अ टक्के. होत फ्रेश नाही. पण ओडीआय माझं ना. कधीच पण होत नाही मला काय ते. वाटतं माहितीये का. मला हे मान्य असतं इफ वी वुड हॅव बीन प्लेइंग फॉर 4 days. हा. आपण 4 दिवस खेळलोच नाही होत. नाही नाही ते लाईक इट्स युअर सो स्टील इन दॅट हे ना की तू बॅकस्टेज मध्ये आहेस आणि तुझा शो कॅन्सल झालाय रे. तू बरोबर इट्स आहे. युअर स्टील इन बरोबर दॅट आहे. नर्वस एनर्जी तुझे ते सगळं करून झालंय वॉर्मअप वगैरे सगळं. ती गाणी ऐकून झाली आहेत जी दॅट पंप यू अप आणि देन यू आर नॉट गोईंग ऑन द फील्ड. सो ऑल्सो नाही फॉर द झाल्या असत्या. रेस्ट 9 प्लेयर्स इट्स लाईक आता कोहली शर्मा काय करणार नाही, मग आपल्यावर तरी प्रेशर येणारच आहे 50 ओव्हर्स खेळायचं वगैरे. तर ती पण एक वेगळा अँगल असतो ना विचार बरं आणि करायचा. परत तुम्ही मग के एल राहुल स्लो खेळला म्हणून त्याला काढणार. पण अशी बट संपली ही तिसरी टेस्ट. आणि आणि आता गोईंग इन टू मेलबर्न
हा. आणि सिडनी, ज्या खरं तर मेलबर्न आपला आपल्यासाठी आहे, मेलबर्न आपला फेवरेबल ग्राउंड आहेत. आहे. मेलबर्न मेलबर्न आणि आपला सिडनी ग्राउंड आर आहे. व्हेरी फेवरेबल फॉर अस. मेलबर्न आपला ग्राउंड आय आहे. एम सॉरी, आय एम सॉरी. तुम्ही लाईक मी कधीही जेव्हा ऑस्ट्रेलियन सिरीज बद्दल बोलणार तेव्हा मी लहानपणीचे हॉरर्स माझ्या खिशात ठेवूनच बोलणार आहे. पण ही खूप मोठी अचीवमेंट आहे की आफ्टर 3 टेस्ट वी आर नॉट 3-0 डाऊन. आणि येस. येस. आणि पण आफ्टर हे 3 टेस्ट मिनिट, इट्स हे 1 ऑल. या हे शेड्यूल डिझाईनच असं होतं. शेड्यूल या द आपल्याला शेड्यूल वॉज डिझाईन सो दॅट दे गो ऍडलेड 3-0 अप. आणि गॅबा हे त्यांनी मुद्दामून पहिले ठेवले होते, हा. कारण त्याच्याशिवाय आपल्याला एमसीजी आणि एससीजी हे जे आपले इझी फिक्स्चर आहेत, तिकडे त्यांना रिस्क द्यायची नव्हती, परफेक्ट आहे ना, जी परफेक्ट त्यांना आहे. इनएव्हिटेबली आता द्यायला लागलीय. बरोबर आहे. सो आय पण वुड से त्यांच्याकडे असं 1-1. कधीच करत नाहीत ना की यावेळेस इंडिया बरोबर आपण केन्सला खेळू वगैरे. हो, करेक्ट असं हा. करेक्ट. आपल्याकडे जे असतं की नाही यावेळेस भोपाळला आहे गाईज मॅच तुमची, आणि यावेळेस धरमशालाला आहे वगैरे, छान मस्त गारगार असतं तिथे वगैरे, तिथे खेळूयात आपण आज. एकदा राजकोटला जाऊन खेळू, एकदा आपण हा. गुवाहाटीला खेळू, आणि आणि मग माहितीच नाही की मुंबईला इंडियातल्या टेस्ट खेळू. मॅचेस. हा. आता म्हणजे मुंबईला तर कधी खेळतात बघूच यात आता, न्यूझीलंड हा. अगेन्स्ट परत. मला दिसतोय तसा एनिवे, प्रभात जयसूर्या असा हात घेऊन असा बसलाय की मला मला पण खेळायचंय वानखेडेला. स्पीकिंग ऑफ तर जयसूर्या अँड स्पीकिंग ऑफ WTC, येस. ऍक्च्युली एक थर्ड टेस्ट संपलेलं आहे. आपण एक खूप मोठा टॉकिंग पॉइंट डिस्कस नाही केलाय. रविचंद्र अश्विन हॅज ऑफिशियली क्विट इंटरनॅशनल क्रिकेट. दॅट टुडे ॲज द टाइम as of the time of recording is the last day of Ravichandra Ashwin as an international cricketer, in his own words. Uh, the way it is constructed, that sentence, that this is my last day as an international cricketer, is making me wonder if there is more, something more there. But you know what, it's his retirement, so I think we just not leave that. आपण स्पेक्युलेट नंतर करू शकतो की काय हा, आहे व्हॉट काय अ नाही. करिअर ना, म्हणजे इट वॉज एनिवे लाईक ही ब्रिलियंट करिअर, हा, ब्रिलियंट 38 year करिअर. old cricketer has announced his retirement. थोडं टायमिंग ऑफ आहे कारण इट्स इन द मिडल ऑफ अ बिग सिरीज. येस. पण या. म्हणजे दिस अनाउन्समेंट कमिंग नाव सेईंग मी या सिरीज नंतर रिटायर होतोय मेक सेन्स टू मी. दिस या. डज नॉट मेक सेन्स टू मी, बट वट एव्हर, लाईक जी काही परिस्थिती आहे पण आपल्याला पण माहिती नाहीये. इट काइंड ऑफ ऑल्सो डज मेक सेन्स ना, कारण आता गोइंग इन टू एससीजी एस्पेशली किंवा हम्म. एमसीजी आणि हम्म. एससीजी, पॉसिबिलिटी होऊ शकते आपल्या मनात, लाईक टीम हम्म. सिलेक्टरच्या मनात, की 2 स्पिनर खेळून बघायचे का. हा. सो हम्म. आणि हम्म. मग त्याच्यात रविचंद्र अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशी सुंदर, वॉशी हम्म. उगवच सुंदर. तर ज्याचा फॅन्टॅस्टिक रेकॉर्ड राहिलाय घरी पण आणि आत्ता पण, हम्म. जेव्हा हम्म. परतला खेळला तेव्हा पण. तर हम्म. ही माझ्या मते ही मूव्ह अशीच बघायची आहे की ही सेल्फ सॅक्रिफाईसची मूव्ह आहे. हम्म. हम्म. त्याला माहितीये की पुढच्या 2 मॅचसाठी मी सोपं करतो डिसिजन तुमच्यासाठी, हे राईट. त्यांनी केलंय असं मला राईट. वाटतंय. राईट. पण हा, हे यातलं अगेन पॉलिटिक्स. स्पेक्युलेशन. हा, तेच लाईक विल जस्ट पॉलिटिक्स. सेलिब्रेट हिज करिअर, विल जस्ट राईट, सेलिब्रेट हिज राईट. करिअर ऑफकोर्स. मोर देन एनिथिंग एल्स. फाईव्ह Like थर्टी Omkar सेव्हन said, it is a sacred day. हा, इट्स अ ग्रेट करिअर यार. तो कोण, आय रिमेंबर अ टाइम वेन तो आणि प्रज्ञान ओझा 100 विकेट्सला साधारण सोबतच एकाच सिरीज मध्ये पोहोचले होते. हो. हो. आणि देवर बोथ इन द टीम, देवर बोथ सपोज टू टेक द बटॉन फ्रॉम हरभजन. आणि तेव्हापासून, आणि ही हॅज प्लेड इन द मोस्ट कम्पिटेटिव्ह एरा फॉर इंडियन स्पिनर्स असं माझं म्हणणं आहे. या. कारण यू कॅन थ्रो इन 7 or 8 नेम्स देअर दॅट कुड हॅव दॅट शोड दॅट स्पार्क टू बी गुड इनफ फॉर इंडिया. राईट फ्रॉम अमित मिश्रा जी टू टू आपले आत्ताचे But युजवेंद्र चहाल आणि रवी बिश्नोई वगैरे, आणि कुलदीप यादव, जो Kuldeep लुक Yadav. एट, आणि यू कॅन माझ्या मते फॉरगेट Yeah. 5 or 6 गुड वन्स इज व्हॉट हॅपन्स वेन यू स्टार्ट Yeah. मेन्शनिंग मोर दोज दॅन नेम्स. मोर दॅन एनिथिंग ना, आपली इंडियन टीम म्हणजे हे खूप लगान वे ऑफ लुकिंग ॲट इट आहे आय गेस. पण इंडियन टीम एज अ मायक्रोकॉझम ऑफ इंडियन पॉलिटिकल स्पेक्ट्रम, हा. तर हो. लेफ्ट विंग आणि राईट Fair. विंगची लोक एकत्र काम करू शकतात, हे अश्विन आणि जडेजाकडे बघून कळतं असं माझं मत आहे. तर See, ते हे दोघं काम करू शकतात बिकॉज बोथ ऑफ देम डोंट अंडरस्टँड इच अदर्स लँग्वेजेस. सो दिस इज ट्रू. आणि वेगवेगळ्या एंड वरनं काम केलं की काही होऊ शकतं, बरोबर. ह्याचाही अंदाज नाही, लागतोच. पॉसिबली द मोस्ट आर्टिक्युलेट इंटेलिजंट क्रिकेटर वीव सीन इन आवर टाइम्स. येस. येस. म्हणजे बाकी लोक इंटेलिजंट एक्सट्रीम प्लेअर. आहेत,
पण आर्टिक्युलेट But नाहीये. I'm excited about Ravi Ashwin being in the commentary box. I'll be very येस honest. ओ येस, ओ I येस. I येस. I am waiting for that because I don't think so. I mean, credit to a few players, Indian players, but जेवढं astutepणे बाकीचे एक्स प्लेयर्स बोलतात क्रिकेट बद्दल फॉर अदर कंट्रीज. Ashwin has that ability. I think Ashwin can do it much better. I had hopes from Dinesh Karthik at one time also, पण त्याचा बरोबर, पण पण पानसटपणाच चालू असतो. नाही, मला आवडतो मला अश्विन आवडतो दिनेश कार्तिक, पण नॉट ॲज अ पंडित, पण ॲज अ या कॉमेंटेटर इज कॉमेंटेटर, फाईन. येस, ऑल्सो या बट विथ अश्विनचं पंडिट्री अँड कॉमेंट्री दोन्ही कॅन बी परफेक्ट. बोथ. सुपर येस. असणार आहे, His सुपर असणार his आहे. knowledge of the laws of the game, his knowledge of the stats of या the game, and his reading of the game, everything is on point, and he has the language to express all of it. But I think येस आणि प्रायमरी. आणि आणि ऍट द एंड ऑफ द डे हा बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय हे कोणी विचारलं हा तर 760 विकेट असं एवढं हा म्हणून निघून जायचं. म्हणजे हा हा तो एक शेवटी हा माईक असतोच, म्हणजे टाकायचा. प्रूफ इज इन हा द पुढेही. 760 विकेट्स आणि धोनी एवढ्या टेस्ट 100. So beautiful modern great of the game leaving international sport now. आणि आपल्याला हे आहेच आहे IPL मध्ये वगैरे अजून 1-2 वर्ष आहेत. इज आय प्लेइंग. मीन आणि रिटायर्ड अर्थात लोक सीएसकेलाच जातात ना, सो हा, सो परफेक्टच आहे आता हे. फॅन्टॅस्टिक स्टफ. त्याच्या युट्यूब चॅनलवरतीही तो येतच राहील. आणि आणि एक एक येस. मला लाईक इव्हन आणि आणखी रवी अश्विन, आमच्याकडून पण एक रिक्वेस्ट आहे की थोडं मराठी शिकलात तर प्लीज आमच्या पॉडकास्टवर पण या. किंवा आम्ही तमिळ शिकतो, तू ये भाई. हा, आम्ही तमिळ शिकतो तू ये, तुमच्यासाठी. आम्ही शिकतो. बॉस ग्रेट प्लेअर. सी, जेव्हा मी बोललेलो तेव्हा तुम्ही हसलेलात, बट विद इन द इंडियन प्लेअर स्पेक्ट्रम ही इज वन ऑफ द कॉन्व्हर्सेशन फॉर गोट. आय फील ऑफकोर्स, ऑफकोर्स, ऑफकोर्स यार. हा. ऑफकोर्स. कारण नाही हे बघ, आता नाव दॅट ही इज रिटायर्ड हे एक्सेप्ट करायला काही हरकत नाही. तो खेळत असताना हे म्हणणं चुकीचं आहे. आता टेक अ हिंट रोहित शर्मा. तर तुझ्या चांगल्या इनिंग्स बद्दल बोलायला जरा वाव दे की. वाव. आम्हाला पण तुझ्या रिटायरमेंट न्यूज पण नंतर वावच म्हणायचंय. करेक्ट, पण नाही, करेक्ट. आय जस्ट रॅप अप द रवी अश्विन प्रेझिंग येस, पार्ट ऑफ दिस येस. एपिसोड बाय जस्ट सेईंग दॅट मी यावर्षी इंग्लंडची जी आपली सिरीज झाली त्या पॉइंटला देर वॉज अ रिपोर्ट दॅट ही वॉज ट्राईंग टू बोल डिफरंट बॉल्स. ही वॉज ट्राईंग टू लर्न अजून डिफरंट, किती हा, आहेत, लर्न अजून डिफरंट किती टेक्निक्स. व्हेरिएशन्स आहेत त्याच्याकडे. रिस्टवरनं फ्लिपर कसा टाकायचा वगैरे ह्याचं काहीतरी नवीन ट्राय करत होता नेट्समध्ये. अँड दिस इज अ इयर इन विच ही रिटायर्ड. सो ही इज ऑलवेज ट्राईंग टू बापरे. रिइन्व्हेंट द गेम. आणि दिस इज द कमिटमेंट यू हॅव टू हॅव एन इलस्ट्रियस करिअर लाईक दिस, राईट? सो रविचंद्रन अश्विन, थँक्यू फॉर द मेमरीज आणि ग्रेट प्लेअर, ग्रेट गेम. स्टँडिंग बाकी तर ओवेशन. हा हा मला नाही आहे शक्य आता ते करणं. पण येस, हायलाईट रील्स तर कायमच असतील आणि पॉडकास्टवर ती ऐकायला भेटूच मिळशीलच आपण. तू. येस, हा, तर भेटूच आपण, आता भेटायचंच आहे. यायचं असेल तेव्हा आपण ठरवूयात. येस, स्पोर्ट्स पॉडकास्ट अवॉर्ड्सला भेटूच आपण वगैरे. येस, येस, करेक्ट, परफेक्ट, करेक्ट. परफेक्ट. चलो, that was where we are with BGT 1-1 after 3 tests आणि मेलबर्न बट लेट्स कमिंग टॉक सून. WTC नाव. येस. तर मुव्हिंग ऑन फ्रॉम देअर, आता आपल्याला बाकी टेस्ट जगतात काय चालू आहे याबद्दल थोडंसं आपण बोलूयात. आय डोंट नो, मी इंग्लंड आणि इंग्लंड टूर ऑफ न्यूझीलंड बऱ्यापैकी फॉलो केली आहे. पण त्याआधी आदित्य किंवा दिविज, तुमच्यापैकी कोणी श्रीलंकेची टेस्ट बघत होतं का साऊथ आफ्रिकेतली? नाही, ती इथे इंडियात ब्रॉडकास्टच होत नव्हती. आणि प्रयत्न बेसिकली केला मी. नाही, मी 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 युके मध्ये असल्यामुळे हा अत्यंत लिगल वेज मध्ये ऑफकोर्स मी मॅच बघत होतो. हा कम्प्लिटली लिगली बाय करून चॅनल्स मॅच ऑफकोर्स बघत ऑफकोर्स. होतो. तू आणि तू पाऊंड्स मध्ये कमवतो, तुला जमतं, परवडतं ते सगळं. आणि त्या दोन्ही मॅच, टू मॅच टेस्ट सिरीज जी होती, हो श्रीलंका साऊथ आफ्रिका ही, त्याच्यामध्ये दोन्ही मॅच मध्ये एक सिमिलॅरिटी अशी होती की श्रीलंका एक्सपोज झाले फॉर द फ्रॉड दॅट दे आर. आणि आतापर्यंत ते कंटेन्शन मध्ये तरी कसे होते हे हो प्रश्न मला हो पडायला लागले. आणि वन्स अगेन आपल्याला असं कळलं की रिअलिस्टिकली WTCचं शेड्यूल कम्प्लिटली वॉन्की आहे. कारण साऊथ स्कॅम हो आहे आफ्रिका तो आता एक. हो, फर्स्ट आहेत
हो हो आणि विदाउट हॅव्हिंग प्लेड इंग्लंड और ऑस्ट्रेलिया इन दिस बरोबर सीरीज. या दे आर देअर. बरोबर. आणि दे आर ऑलमोस्ट इन. आणि आता त्यांना पाकिस्तानच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, विच आय मीन नो ऑफेन्स पीपल अक्रॉस द बॉर्डर. हम्म. पण माय गॉड, म्हणजे काहीच चॅलेंजिंग नसावं, ह्याच्याहून कमी चॅलेंजिंग आहे. त्यामुळे पाकिस्तान गेट युअर ऍक्ट टुगेदर हे स्टेटमेंट जनरल नसून पीसीबीला डायरेक्टेड आहे. ते सिलेक्टर्स इतक्यांदा सिलेक्ट केलेत त्यांनी गेल्या काही महिन्यात. फॉर द पास्ट 25 years, हा. करेक्ट. आणि जेसन गिलेस्पीला एका एका गोष्टीचा कॉन्ट्रॅक्ट देऊन दुसरं पण करणं याच पैशात वगैरे म्हणून झालंय त्यांचं. सो पाकिस्तान इज इन कम्प्लीट वाव. डेसर आहे. पाकिस्तान क्रिकेट टीम आहे का सोशल मीडिया एजन्सी आहे? हा, ते पुण्यातल्या आयटी कंपनीज आहेत पण पण येस, ते जाऊ देत. म्हणजे साऊथ आफ्रिकाचं एकतर मुळातच ते ऑल टोल्ड 12 का 13 टेस्ट मॅच खेळणार आहेत, वेर इंग्लंड 22 खेळलेत, ज्यातले ते 10 हरलेत. ज्या 10 पैकी ते 4 इंडियाकडनं आणि 2 ऑस्ट्रेलियाकडनं हरलेत. म्हणजे हरलेत. हरले तरी इज्जतमध्ये हरलेत, म्हणजे असं चांगल्या टीम्स कडून हरलेत. ऑफकोर्स. पण श्रीलंका फॉर सम रिझन रॅन्डमली अप देअर होम टर्फवरती डॉमिनेट करायचं छोट्या टीम्सना, आणि मग मोठ्या टीम्सकडनं हम्म. अवे जाऊन हरायचं, हा त्यांचा फॉर्मॅट आहे. सो द फॉर्मॅट ऑफ द WTC इन इट सेल्फ इज अ बिग वंडर, की हे फेअरच नाहीये टुर्नामेंट. आणि दर 2 वर्षांनी कोणीतरी रॅन्डम टीम्सना खेळून रॅन्डम टीम्सकडनं रिझल्ट घेऊन कोणीही कसंही येतंय. आणि देर इज नो वे नाउ दीज. थिंग्स विल चेंज. हा नाउ जय बाबा इज देअर एट ICC काउन्सिल ना, सो नाउ थिंग्स विल हा. चेंज आता कन्व्हिनियंटली. आता इंडिया टेस्टच नाही खेळत बघ तू. हा. ही सिरीज हरलो तर आपण बंद करूया टेस्ट. IPL 2दा करू वर्षातनं. पण breakout star for South Africa, apart from their captain, of course, who was the man of the series, Temba Bavuma, scoring हम्म. highest runs. ट्रिस्टन स्टब्स खेळला, हो आणि खेळला चांगला खेळला. म्हणजे फर्स्ट इनिंग्समध्ये दोन्ही टीम्स, म्हणजे फर्स्ट इनिंग्समध्ये दोन्ही टीम्सने काही एवढं काय केलं नाही. साऊथ हम्म. आफ्रिकाचे 191 वगैरे होते, त्याच्यात बाऊमाचे 70, आणि मग श्रीलंका रॅप्टअप फॉर 42. आणि मग त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका पेटली सेकंड इनिंग्समध्ये. 366 फॉर 5 डिक्लेअर्ड. त्याच्यात क्रिस्टन स्टब्सचे 122 आहे, आणि टेम्बा अगेन स्कोर्ड 113. आणि हम्म. अमंग द पिक ऑन द बॉलर्स, माको यान्सन जस्ट ऑन फायर. धडाधड हा, विकेट्स मग घेतलेले, पहिल्या सो मजल्यावरनं बॉलिंग टाकली तर असंच होणार ना. आणि टू गो बॅक टू ट्रिस्टन स्टब्स, मजेची गोष्ट अशी आहे की तो आय थिंक दोन्ही, म्हणजे त्याच्या काही रन 3 नंबरला आले आहेत, म्हणजे त्याच्या हो काही रन 4 नंबरला आले आहेत. हम्म. हो. सो तो ऑल फॉर्मॅट प्लेअर म्हणून वर येतोय आता. म्हणजे IPL मध्ये आणि याच्यात तो डिस्ट्रक्टिव्ह असा तो हो आहेच. पण आता त्याची टेम्परामेंट पण दिसायला लागली आहे, या. हो. असं वाटतंय. सो फर्स्ट मॅच साऊथ आफ्रिकाने काढली 233 रन्सने. हम्म. सेकंड हे थोडी तरी कॉम्पिटेटिव्ह झाली, ऍटलीस्ट द फर्स्ट इनिंग्स हो वर व्हेरी कॉम्पिटेटिव्ह. फर्स्ट इनिंग्समध्ये अगेन आपला रायन रिकल्टन, आठवतोय का? हा मधूनच कधीतरी खेळतो, चमकतो. ऑफकोर्स. हो. गेस कोणी साईन Then- केलंय त्याला IPL साठी? हो. मुंबई बट इंडियन्स. बट IPL मध्ये हम्म. एनिवेज त्याची एक सेंचुरी आहे, आणि काईल वरेनची एक सेंचुरी आहे, एकशे हम्म. पाच ते खेळलेले, त्या दोघांचंच बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन. आणि मग फॉर श्रीलंका दे केम अप विथ द स्कोर ऑफ 328, वेअर एव्हरी वन प्लेड. म्हणजे असं नाही आहे की ओनली वन बिग स्कोर इज निसंका, ओपनिंग 89, आणि मग 44, 44, 48 म्हणजे मेंडिस, सगळे अँजेलो ऍव्हरेज मॅथ्यूज. प्लेअर असले तुमचे की कसं होतं ते. हो. हा. हा. सो अँजेलो मॅथ्यूज, हाऊ इज ही स्टील प्लेइंग क्रिकेट यार, म्हणजे ऑल्सो वाय इज ही स्टील प्लेइंग क्रिकेट? ही रिमेंबर्स अ श्रीलंका टीम दॅट यूज टू किल अदर टीम्स. आणि त्यानंतर येस. या ही इज द लास्ट ऑफ हिज काइंड आहे ना तो, थोडासा लास्ट ऑफ त्यातला. द मोहिकन्स झालेलं हा आहे त्याचं, हा लास्ट ऑफ द हा सिलियॉन्स. हा. सो तर तसं आहे मला खूप वाईट वाटतं त्याच्यासाठी, की त्याला लाईक द इंडिग्निटी ऑफ गेटिंग टाइम्ड आउट बाय बांगलादेश वगैरे हे सगळं फेस करायला लागतंय. सो हो, सगळं. हो. But this is a man who has like played second fiddle with जयवर्धने and हो हो संगकारा. आणि हा, मग but the
14-2 असताना संगकारा आणि जयवर्धने बॅटिंगला येतात आणि तुझी बॅटिंग ऍट 3 डाऊन कम्स ऍट 650. सो सो एंजेलो अं, मॅथ्यूसचं मला थोडंसं वाईट वाटतं. बट या दॅट दॅट बिंग सेड, त्या टेस्टमध्ये एक दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी थोडंसं असं वाटलं होतं की बापरे, श्रीलंकाने ही मॅच काढली तर काढते की काय. आपल्याला हो सोपं जाईल थोडंसं. पण हे हो. नॉट टू बी. ते- मुव्हिंग ऑन टू द. त्याच्यात सेकंड पटकन सांगतो, 317 सेकंड हा. इनिंग्स मध्ये साऊथ आफ्रिकेने मारले. मार्क्रमची हाफ सेंचुरी आहे त्याच्यात. टेम्बा बाबुमा अगेन स्कोरिंग 66. आणि मग स्टब्स वगैरे त्यांनी पण 47 असे वगैरे जनरल स्कोर केलेले. आणि देन फायनल डे श्रीलंका गॉट ऑल आउट फॉर 238. आणि त्याच्यात फक्त धनंजय डिसिल्वाची 50 आहे, हाफ सेंचुरी आहे. हम्म, हम्म. आणि तेच म्हणजे 35-32 असेच नाही, आय स्कोर्स आहे. रिमेंबर आय रिमेंबर मी जेव्हा ओमकारला म्हणलो होतो की पण अरे हा द शेवटचा द दिवस. मेन पार्ट ऑफ दिस, मला फक्त लेट मी फिनिश दिस थॉट, कारण मग तो सी दिस इन्फॉर्मेशन आय डोंट वॉन्ट टू कीप इन माय ब्रेन फॉर लॉंग बिकॉज इट्स युजलेस इन्फॉर्मेशन. तर त्याच्यात केशव महाराजची फायफर आहे इन द सेकंड इनिंग्स. म्हणजे ही रॅप्ट अप द टेल लाईक एनिथिंग, हम्म. विच बॉदर्स मी बिकॉज इन द वर्ल्ड ऑफ क्रिकेट ऑल द स्पिनर्स आर ब्राऊन अँड वी कांट प्ले स्पिनर्स. सगळे चांगले स्पिनर खरंय. एक्सपोर्ट केले. सगळेच, हो सगळे चांगले स्पिनर एक्सपोर्ट केले आणि आपला चांगला स्पिनर रिटायर झाला. करेक्ट. झाली का माती. येस. नाही पण म्हणजे आता शेवटच्या दिवशी ना. घर वापसी का टाइम आ गया है. करेक्ट करेक्ट. नाही, शेवटच्या दिवशी काहीतरी होईल असं वाटायला लागलं होतं. मग काहीतरी त्यांना हम्म. अशा 150 का 180 रन हव्या होत्या आणि करेक्ट. त्या हा. 5 विकेट पण हव्या होत्या. सो मी ओमकारला मेसेज केला होता की अरे इथे होईल का काहीतरी. ही पण पण मॅच सकाळी बघायला पाहिजे. उठेपर्यंत हा. संपलेलं होतं. पहिल्या सेशन मध्ये ते रॅपअप झाले रॅपअप झाले. आणि आय येस. थिंक दॅट वॉज So दॅट yeah, सिरीज so South डन. Africa is kind of has one foot in the WTC finals. हो. They basically just need to. They are at the top of the table. Quite honestly, they just हम्म. need to defeat Pakistan and hope that India does not win any of the remaining matches. Basically, ओके. so तो situation तशी आहे. बेसिकली ऑल द सेना नेशन्स ऑन वन साइड आणि ऑल द सब कॉन्टिनेंटल कंट्रीज ऑन द अदर. हे आहे. वेल वेल Hmm. वेल. काय Oh झालंय well. विंडिकेट्स क्रिकेटला. इटसेल्फ. Oh well. त्याला उला ला ला कलोनियलिझम ला म्हणतात. पण अजून एक दुसरी जी सिरीज होती ज्याच्यात इंग्लंड जे ऑलरेडी बाहेर होते ते येस. फक्त हा न्यूझीलंडला त्रास द्यायला आणि त्यांना बाहेर काढायला हा. न्यूझीलंडला गेले आणि त्यांना दोनदा हरवलं. आणि हा. हो हरवल्या स्वतः म्हणले आता बास, क्रिकेट इनफ, नाही, ही माझं ही झालं ह्या क्रिकेट. सिरीजला मला थोडा कॉन्टेक्स्ट द्यावा असं वाटतंय, कारण लाईक खूप काही घडलं त्या 3 मॅचेस मध्ये, हो इन्क्लुडिंग हॅरी ब्रुक्स नेक्स्ट जेन सुपरस्टार. आपण सगळे सेम पेजवर आहोत ना, बाय द वे. करेक्ट. हो. हो, कधी कधी लागतात एखाद्याला 100 करायला 6 वेळा कॅच ड्रॉप व्हायला लागतात. पण त्या 6 वेळा कॅच ड्रॉप झाल्यानंतरही जर तुम्ही 100 करत नसाल तर तुमच्यावरती हे आहे, तू आहे. म्हणजे हा तू आहे तुमच्यावर. पण हॅरी ब्रुकनी पहिली पहिली टेस्ट काढली खूप इझिली न्यूझीलंडनी. हे दॅट गेम फेल्ट लाईक न्यूझीलंडला जिंकायची नव्हती मॅच. ते म्हणले आम्ही हो कंटाळलो, आम्ही इंडियात आम्हाला ऍक्च्युली गरजेपेक्षा जास्त विक्टरीज मिळाल्या, तर थोड्या आम्ही परत करतो. बट कारण केन विलियमसन वॉज बॅक सो हो, विलियमसन अगेन मी आपण मगाशी पण मेन्शन केलं तसं ऑल ऑफ द फॅब फॉर गेटिंग हंड्रेड्स इन दिस या लेग ऑफ द सीझन बेसिकली. तर विलियमसन बिईंग विलियमसन त्याचे प्रॉपर असे सब 50च्या स्ट्राईक रेटनी 80+ रन स्कोअर करायचं चाललं होतं. शोएब बशीरला त्यांनी न्यूझीलंडमध्ये 5 विकेट घेऊ दिल्या, इथेच सगळं आलंय त्यांच्या ओव्हरऑल. आणि हॅरी ब्रुक या सिरीज मध्ये ऑल्सो बिकम्स फॉर अ शॉर्ट वाईल द बेस्ट टेस्ट क्रिकेटर इन द वर्ल्ड. म्हणजे येस नंबर 1 येस रेटेड नंबर वन हो. बॅट्समन. बॅट्समन झालेला तो हो. हे म्हणजे जरा मला अबाउट जास्त रूट. वाटतंय. हा. पण हा ठीक आहे म्हणजे तर हा तर जाऊ दे. इन रिस्पॉन्स टू दे आर 348, इंग्लंड मेक 499, ज्याच्यात ऑफकोर्स हॅरी ब्रुकची ती त्याची 171 आहे. 171 आहे. आणि बेन स्टोक्स परत चांगला खेळला ऍट जो रूट लेटर. बेस्ट बॅट्समन इन द वर्ल्डचा काय स्कोर आहे त्या इनिंग्स मध्ये? त्याच्यात त्यांनी 0-0 रन्स केलेत, 0. पण पॉइंट बिईंग त्यांनी एक नवीन गोष्ट ट्राय केली यावेळेस, विच वॉज ऑलिपोप ॲज कीपर अँड बॅटिंग लोअर प्लेइंग डाऊन. क्रिकेट. हा, बॅटिंग लोअर डाऊन दी ऑर्डर. आणि मी जर ऑलिपोप असतो ना तर मी नसतो खेळलो चांगला.
आणि म्हणलं असतं की नाही मला ऍक्च्युली थोडं वरती बॅटिंग करायची आणि किपिंग नाही करायची आहे, पण त्यांनी ते चांगलं केलं. हा. सो नाव ही स्टक देअर. आणि आय थिंक बेअरस्टोचं लांब लचक करिअर जे होतं ते हा. त्यांनी प्रस्थान केलंय ओव्हर संपायच्या आधी. पण अं, दॅट 499 सॉर्ट ऑफ डिमोरलाइजेस न्यूझीलंड. त्यांनी दे डोंट स्कोर इनफ आणि इंग्लंड इझिली चेस द 100+ समथिंग लूज चेंज हम्म. टार्गेट. पण या मॅचमध्ये 104 करेक्ट या. करेक्ट. हा या मॅचमध्ये एक चांगली गोष्ट घडली ज्याच्यात बेसिकली खूप विकेट्स नाही आहेत, पण दिस वॉज अ चेंज ऑफ गार्ड फॉर न्यूझीलंड ना, की टीम साऊदी रिटायर हम्म. होतोय आणि कोण हो. येणार आहे बाय द वे वरती. तर तो आपल्याला थोडासा रोहित शर्माला आठवत असेल, विल ओ रुर्क नावाचा त्यांचा जो बॉलर आहे तो. त्यांनी त्यांनी फक्त एक्सक्लुझिव्हली तो जो बाय रोहित द वे शर्माला आउट करायला आला होता या सिरीजवर. आय थिंक जो आपण बाय द वे खुन्नस अगेन्स्ट रोहित शर्मा 11 डेव्हलप करू शकू. विलो रूर्क याचा प्लीज कोणीतरी होमलँडरचा एडिट करून टाका, कारण तो एक्झॅक्ट दिसतो. मग तुला हे ही इज द एआय वापरायला आयडियल नाही लागणार नाझी आहे. हिरो. हा. हो हा. हो हा. करेक्ट. ही तर हॅज विलो दॅट. रूर्क हा होमलँडर आहे, हा. ही माझी कन्स्पिरसी थिअरी आहे. आणि आणि बिग न्यूझीलंड तुम्हाला हे लक्षात देऊ देत नाहीये. हम्म. also he is not only replacing Team Saudi in the New Zealand setup, but he is replacing James Anderson in the cricket setup with his bat. हम्म. कारण येस 18 करेक्ट. इनिंग्स मध्ये 18 रन्स. वा 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 त्यांनी एका फॅन्टॅस्टिक. पॉइंटला एक फोर मारली आणि चिअर झाला, कारण ही हॅड क्रॉस्ड 10 रन्स. नॉट इन द इनिंग्स बट इन हिज करिअर. इन अ इन करिअर. करिअर. हिज इन हिज 9th टेस्ट मॅच ही हॅड स्कोर्ड 10 रन्स. तर वा वा ते वा. एक त्यांनी सुंदर काम केलंय. दुसरी टेस्ट पण अगेन सिमिलरली न्यूझीलंड वॉन्टेड टू लूज दॅट गेम मोर दॅन इंग्लंड वॉन्टेड टू विन इट. आणि तेच झालं. इंग्लंड बॅटेड फर्स्ट, स्कोर 280 आणि मला वाटलं की अरे वा आता तर केन विलियमसन खेळेल. तर साईड इज बंडल्ड ऑफ फॉर 125. इंग्लंड गेट टू बॅट अगेन आणि देन दे डोंट स्टॉप बॅटिंग बेसिकली. आणि इथे आता विचार ना, आता विचार ना किती रन केले रूटनी. पहिल्या पहिल्या इनिंग्स मध्ये किती केले जोरूटने? सी जेव्हा बॅटिंग कंडिशन असतात तेव्हा कोणीही मारू शकतं रे सेंचुरी. म्हणजे बट नाही तो बेन डकेट आणि बेथेलनेच ऑलमोस्ट सेंचुरीज मारले रे. हो. त्याच्या जोरूटच्या आता ह्याच्या पुढे जर एक 600 रन झाल्या म्हणजे ज्या होतीलच, तर हो ही इज हो. ऑलरेडी गोइंग टू बी द सेकंड मोस्ट रन स्कोरिंग बॅट्समन ऑफ स्कोरर. ऑल टाइम. हो. आणि फर्स्ट म्हणजे मोस्ट साठी तुम्हाला 200 टेस्ट खेळायला लागतात, जे आता शक्यच नाहीये. हा ऑल्सो. आणि आय थिंक विथ विथ द फॅब फोर आपण थोडस मॉडर्न डे ग्रेट्स बद्दल बोलतो. हो. ऍट सम पॉइंट जो रूट बद्दल कॉन्व्हर्सेशन करायला लागणार आहे की ही इज नॉट अ मॉडर्न डे ग्रेट, इज ही अन इज ऑल टाइम. जस्ट अ ग्रेट ऑफ द या गेम. ऑल टाइम ग्रेट. येस. या या सो या. ते लाईक बहुतेक आता राईट लवकरच नाव, कॉन्व्हर्सेशन होईल. इवन राईट नाव मोर सक्सेसफुल अँड बेटर करिअर देन ॲलिस्टर कुक. सो नाईटहुड इनकमिंग इन द येस फ्युचर. सो येस. तो एक मुद्दा आहे. ऑल्सो मला टॉकिंग see, अबाउट. मला मला ते मला असं तो त्रास होतो कुकच्या वर नाही रे. तू कुकने जेवढा त्रास दिलाय ना, नाही, बॅटिंग ठीक आहे ऑर्डरमध्ये जोरूटने नाही. दिलंय. एनिवे सो कुकच्या वर नाही रे. इस चीज के कुकचं ऊपर नहीं लेजेंडरी बोलने का स्टेटस झालं वेगळं तुझं आहे. थोडंसं, पण एनिवे. तसं तसं स्पीकिंग झालंय. ऑफ द हा. फॅब फोर मेकिंग रेकॉर्ड स्टील, या. स्टीव्ह स्मिथ मे क्रॉस 10,000 टेस्ट रन्स दिस सिरीज if he continues to हो. bat like he did in this game and not like he batted the किती अजून previous year. 200 हवे असतील ना अजून. 200-300 ही रन मस्ट बी हवेत अराउंड. रफली. या. हा. हो. सो 200 मग या रन सिरीज काढेल मध्ये ना नाही तो. होत. 4 इनिंग्स मध्ये तो नाही सिरीज 200 रन नाही काढणार आहे. नाही काढत. चल बरं ठीक आहे. नाही नाही, जर दिवेशने रोहित शर्मा प्रेडिक्शन म्हणतो करायचं बंदच केलंय. दिवेशने एक सोडूनच मिनिट, दिला. एक मिनिट. 2 सेंचुरी तर मिनिमम येतात अजून. एमसीजी एससीजी बॉईज 2 सेंचुरी 500 आरामात येतात. 500 वरून टार्गेट 300 वर आलेलं आहे. दिस नाही अश्विनलेस 500 सहज होतील. This Ashwinless India at MCG, SCG, आणि स्टीव्ह स्मिथ हॅज तेव्हा फाउंड हिज फीट अगेन. सो अश्विनलेस इज बेटर दॅन विनलेस असं मला म्हणायचं आहे. सो बेटर दी अश्विनलेस दॅन विनलेस. चला एक पण Anyway, रेंज ही सो गोष्ट निघाली. इंग्लंडने दुसरी मॅच पण काढली अशा येस. प्रकारे. आणि तिसऱ्या टेस्टला न्यूझीलंड म्हणले की नाही आता बास, आता आम्हाला बास झालं. सो आता आम्हाला हा जिंकायची पण आहे एक मॅच. अँड देन द थर्ड टेस्ट हा. स्टार्ट. आणि दॅट इज अ व्हेरी क्रुशल थिंग, कारण थर्ड टेस्टमध्ये एका पॉइंटला इंग्लंडवर कमांडिंग पोझिशनवर सँटनर लोअर टेल बरोबर बॅटिंग करत होता आणि हो. त्यांनी त्याला करू दिली. हो डिफेन्सिव्ह फील्ड लावली
आणि ह्याचा पेशन्स टेस्ट करूया म्हणलं आणि त्यांनी केला टेस्ट आणि आहे असं कळलं. तर कारण तो प्रत्येक गाईज ओव्हरला गाईज गेस मिचेल सँटलरला कोणी घेतला आयपीएल मध्ये? हो, आता हल्लीच घेतलं ना. हो, पण तिथे तिथे त्यांनी इथे केलं ते ऑल्सो करून चालणार नाहीये. कॅप्टन झाला ना खरंय. तो ऑफ न्यूझीलंड, इफ आय येस, एम नॉट रॉंग, मिचेल येस. न्यूझीलंडचा सँटनर. व्हाईट बॉल कॅप्टन आय थिंक आता मिचेल इज सँटनरला क्लेम मिचेल झालाय. सँटनर. या या या. ग्लेन फिलिप्स विथ द बॅट अँड बॉल इज टर्निंग आउट टू बी लाईक म्हणजे थोडाफार जडेजा वाईब्स आहेत त्याच्यात, जो बॅटिंग जास्त चांगली करतो जडेजापेक्षा, क्वाईट ऑनेस्टली. पण सो दॅट्स न्यूझीलंड. आणि त्यांनी दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी आता तुम्ही करा फिल्डिंग असं करत एका पॉइंटला त्यांना खूप हो, रडवलं रे, राईट. रडवलं. त्यांना 450चं टार्गेट पुरलं असतं, त्यांना 500चं टार्गेट पुरलं असतं, पण त्यांनी त्यांना 650चं टार्गेट द्यायचं ठरवलं. ऍट विच पॉइंट इंग्लंड स्टॉप्ड बॉलिंग देअर बॉलर्स. आणि बेथलनी बॉलिंग टाकली आहे, ब्रुकनी बॉलिंग टाकली आहे. एका पॉइंटला ते पण रूटने दमले. बॉलिंग टाकली आहे. रूट टाकतोच, पण एका पॉइंटला ते आता बाकी रूट आता सगळे रेग्युलर दमले झालाय. म्हणून स्टोक्स परत बॉलिंग टाकायला लागला. आणि देन ही नाव हॅज अ हॅमस्ट्रिंग इंजुरी दॅट विल कीप हिम आउट फॉर द रेस्ट ऑफ द सायकल. सो इंग्लंड वा वा मोर वा. मोर डॅमेज्ड देन त्या एका मॅचमुळे. न्यूझीलंड गेट अ ह्यूज विक्ट्री, इंग्लंड लूज बाय दर सेकंड बिगेस्ट मार्जिन इन दिस समर. कारण बेन स्टोक्स इंजुर होणं इज अ फॅन्टॅस्टिक, इट्स अ रिव्हर्सल ऑफ द फ्रेज ना. म्हणजे दिस इज नॉट इन्सल्ट टू इंजुरी, दे आर नाव ऍडिंग इंजुरी टू इन्सल्ट. इंजुरी. After having lost 2 games. तर दॅट्स वेअर वी आर विथ द रेस्ट ऑफ इट. बाकी लिमिटेड ओव्हर्स वगैरे मी नाही फॉलो केलं. वॉट एव्हर पाकिस्तान अँड साऊथ आफ्रिकावर प्लेइंग T20s वगैरे, हा छान मस्त चाललंय तुमचं. एक आणि अत्यंत महत्वाची आता न्यूज झालेली आहे लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये, म्हणजे नेपाळ प्रीमियर लीगच्या आता जस्ट क्वालिफायर आणि एलिमिनेटर संपल्या आणि फायनली आता त्याचे रिझल्ट लागतील. आणि त्यांची फायनल पण होईल. सो वी विल कीप यू अपडेटेड. नेपाळ आमच्या सगळ्या नेपाळमधल्या नेपालीज व्ह्युअर्ससाठी आम्ही येस, आहोत, आम्ही करत राहतोय. टेस्ट स्टेटस तुमच्या वेन. ज्यांचं नाव प्रधान आहे ते काय? नाही नाही, म्हणजे असं नाही. ते आपल्या आयरीने आज एक 28 रन केला त्याच्या मॅचमध्ये. सो गुड टू नो, गुड टू नो. आणि मग चांगलं दिवेश, चालू. तुलाच प्रश्न पडतो की आपला पॉडकास्ट एवढा लांब का होतोय? तू नेपाळवर करेक्ट. 5 मिनिटं घालवलीस. तर विथ या दॅट्स बेसिकली आर अपडेट सेक्शन कम्प्लिटेड. आय थिंक येस. आपण आणि ब्रिस्बेनच्या टेस्ट एवढंच लांबवलं काही कारण नसताना. आय होप या पॉडकास्टवर पाऊस पडला असता, पण लेट अस येस. मूव्ह इनटू काल्पनिक 11. येस, काय काल्पनिक आहे 11. यावेळेस काल्पनिक 11. सो बेसिकली काल्पनिक 11 हा सेगमेंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो गाईज. आम्ही प्रत्येकाने एक एक 11ची साईड निवडली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही एक वेगळं रिस्ट्रिक्शन स्वतःला देतो, एक वेगळी कंडिशन स्वतःला देतो, ज्याच्या बेसिसवरती आम्ही ही 11 निवडतो. तिघांची 11 कम्पेअर होते आणि त्यातनं एक या पॉडकास्टची त्या थीम मधली 11ची साईड पिक केली जाते. तर यावेळेस कंडिशन काय होती दिविज? यावेळची कंडिशन होती की कॅप्टन्स 11 बनवायची आहे. ओके, तर परफेक्ट. all of the players need to be ODI captains for a significant amount of time. आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फक्त कॅप्टन म्हणूनच नाही, तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्लेअर म्हणूनही असलं पाहिजे. करेक्ट. आणि ऍट द एंड ऑफ द डे ही आपल्याला बॅलन्स्ड टीम बनवायची आहे, जी 11 मध्ये म्हणजे फक्त बॅट्समन 11 सगळे टॉपचे कॅप्टन असं घेऊन चालणार नाही, तर बॅलन्स टीम पण बनवायची आहे. तर आमच्या तिघांपैकी दोघांनी अगदी टू द टी हे रूल्स फॉलो केले आणि असं कळलं की आमच्यातल्या तिसऱ्यानी रूल्स बघितलेच नाहीत. आणि एक वाईब्स कॅप्टन्स बेस्ड 11 बनवली. वाईब्स बेस्ड नाही, वाईब्स बेस्ड कॅप्टन्स. नव्हती, चांगली होती ती टीम. नाही, पण मी कॅप्टन्स 11 टेस्ट साठी बनवली इन्स्टेड ऑफ ODI. आणि एक टेस्ट कॅप्टन केलेला जॅक कलिस घेतला, कारण एक प्लेअर घुसडवायचा होता टीम मध्ये मनमानी. पण त्याला रिप्लेसमेंट म्हणून फॅफ ठेवलेला मी. ओके, इन ऑल ऑनेस्टी. हॅव्हिंग सेड दॅट, यावेळेस थोडंसं वेगळं करायला लागणार आहे, कारण वी कॅनॉट डू इट प्लेअर बाय प्लेअर. कारण असं होऊ शकतं की 1-2 वेगळे असू शकतात किंवा म्हणजे हा, अगदीच हा. ते भांडणं नको व्हायला. ते फालतू म्हणजे भांडणं यावेळेस नको आहेत. जिमी तिकडे मजा अँडरसन आली. लाईनअप मध्ये 10ला खेळला म्हणून तो टीम मध्ये नाही असं नाही. हा. तर व्हॉट विल डू इज विल डू ओपनिंग पेअर, विल डू 3-4-5, विल डू 6-7 अँड देन द लास्ट 4 बॉलर्स. ओके,
माझी ओपनिंग पेअर आहे मिस्टर सौरव गांगुली दादा अँड ग्रॅम स्मिथ. दादा. ओके. ओके. आदित्य, ओमकार. तुझी आज ओके. तासाभरापूर्वी बनवलेल्या टीम मधले ओपनिंग बॅट्समन कोण आहे? माझा आहे सौरव गांगुली अँड हा हा सनथ जयसूर्या. ओ, आणि मला विचारा ना माझे कोण आहेत. कोण आहेत तुझे? तुझे कोण तुझे आहेत? सनथ जयसूर्या आणि ग्रेम स्मिथ आहेत का? नाही, नाही, नाही. माझे सनथ जयसूर्या आणि सौरव गांगुली आहेत, बट ग्रेम येस. स्मिथ केम दिस क्लोज टू बिईंग इन माय टीम. मी सनथ जयसूर्याला इट्स बॉलिंगसाठी घेतलाय. सेम सेम, कारण मला माझ्या टेस्ट टीम मध्ये ग्रॅम स्मिथ होता. ते तुम्हाला सांगितलेलीच माझी टेस्ट येस, टीम काय होती. येस, येस. करेक्ट. माझं आता असं म्हणणं आहे की ग्रेम स्मिथ हा साऊथ आफ्रिकेचा सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन आहे इफ यू डोंट कन्सिडर चीटर्स. सो जे आपण नाही कन्सिडर करत आपल्या पॉडकास्टवरती. परफेक्ट. पण ऐक ना तर दिवेज, ऐक ना दिवेज, जास्तीची मेजॉरिटी. नाही, हँग ऑन, हँग ऑन, नाही हँग ऑन. रे, आय थिंक आय थिंक आय मस्करी थिंक नाही करतोय. रे. आय नाही थिंक नाही, ग्रेम स्मिथ क्वाइट ऑनेस्टली एजेस or rather doesn't edge as much as Sanath Jayasuriya does. एक नंबरला सौरव गांगुली युनॅनिमस डिसिजन आहे आपला. हो हो हो. आणि युनॅनिमस डिसिजन. 2 नंबरला डू वी वॉन्ट सनथ जयसूर्या अँड हिज बॉलिंग एबिलिटी अँड हिज क्रॅकिंग फॉर्म आणि हिटिंग फक्त रिस्टच्या जोरावरती सिक्सेस, हे हवंय हा, का ग्रेम स्मिथ आणि लाईक तू का नाही त्याची कॅप्टन होत? कॅप्टन्सी लिडरशिप हा, स्किल. तू का नाही होत कॅप्टन वेन द टीम हॅज बंगल्ड अ होम वर्ल्ड कप? आणि हो 22 वर्षाचा तू का नाही होत कॅप्टन? ठीक आहे, मी होतो आणि मी भारी करून देतो ही टीम. मला ग्रेम स्मिथ हवाय. तर आय थिंक इन द कॅप्टन्स 11 वी मेड द रॉंग चॉईस आणि ग्रेम स्मिथ गोज इन. राईट, या ग्रॅम राईट. स्मिथ गोज हे इन. बघ हे बघ, एक इश्यू असा आहे की सनथ जयसूर्या 14,000 ओडीआय रन आणि ग्रेम स्मिथ 7,000 ओडीआय रन. सो आय गेट दॅट सनथ जयसूर्या पाहिजे. बट यू सेड की कॅप्टन्सी इज अ बिगर येस. कॅप्टन्सी इज अ बिगर इन्फ्लुएन्शियल, फॅक्टर. या, बिगर फॅक्टर. या. सो बिगर नाही ग्रेम नाही, फॅक्टर. स्मिथ गोज इन. not to get too much into like the stats of it, but 61% win percentage in ODIs as a captain for Graeme Smith versus 55% for Sanath Jayasuriya. येस. So it's a very clear It's a Graeme clear, Smith win. it's a clear captaincy decision that Graeme Smith goes in. नंबर 3चं युनॅनिमस येस. चॉईस आपण करून घ्यायचंय का का आहे त्याच्यात म्हणजे डिस्कशन? there is no point in discussing it. रिकी पॉन्टिंग मूव ऑन ना? Move on, येस. move on. Punter and हा. move. हे ओके, बघ, माझं म्हणणं काय आहे, ही इज ऑल्सो द कॅप्टन ऑफ दिस टीम ना, म्हणजे करेक्ट, देर इज नो डाऊट अबाउट इट. करेक्ट. तर हो. नंबर 4 ला तुमच्याकडे कोण आहे? तुम्ही माझ्यावर हसणार, पण मी विराट कोहलीला घेतलेलं आहे. ओके. नाही असणार. दॅट्स अ गुड शाउट. येस. माझ्या टीमला तर नाहीये, पण दॅट्स अ गुड ऑनरेबल मेन्शन असं मला वाटतं. येस. ओके. बॉस, बिकॉज ॲज अ प्लेयर तर विराट कोहली हॅज डन विराट कोहली थिंग्स, बट दॅट ट्रान्झिशन पिरियड फ्रॉम धोनी चं जे चालू होतं, अँड बॉस ॲज अ कॅप्टन ही मेड शुअर अपार्ट फ्रॉम रोहित शर्मा एव्हरीवन इज फिट. सगळ्यांना बिस्किट आहे तिथे आता. सो करेक्ट करेक्ट. नाही, इफ त्याने दिस वॉज अ टेस्ट कॅप्टन्स रिव्होल्युशनराईज 11, केलं. इफ दिस वॉज अ टेस्ट कॅप्टन्स 11, विराट कोहली वुड हॅव मेड इट टू माय टीम. बट दिस इज अन ओडीआय 11. आणि अगेन मी थोडासा वाला हे केलाय बिकॉज दिस गाय टुक ओव्हर फ्रॉम प्रॉबली द मोस्ट सक्सेसफुल ओडीआय कॅप्टन ऑफ द टाइम, क्लाइव्ह लॉइड, and took the team and like again made ODIs what it is. It's Viv Richards, guys. It's Viv Richards. वेल, हिअर्स व्हॉट आय अभि, एम सेइंग. if you फनीली play ना, that card. तू विव रिचर्ड म्हणलायस, माझ्या 4 मध्ये क्लाइव्ह लॉइड आहे. Oh, कारण ऍट द एंड ऑफ द डे But सक्सेसफुल ओडीआय कॅप्टन ऑफ ऑल टाइम. ओडीआय आत्ताच huh, आलं होतं. huh, सो टू अडॅप्ट सो क्विकली टू द फॉर्मॅट आणि yeah, टू अर्थात वी आर टॉकिंग अबाउट द सेम एरा ऑफ वेस्ट इंडिज, नाही म्हणलं. perfect. So, या no, but दोघांपैकी मला मला कुठलाही I जरा would तयार आहे. pip Viv Richards. I know. While I understand Clive Lloyd was the guy who created ODI. Let's say what it is. ODI captaincy काय असते, पण क्लाइव्ह लॉइड ने घेतलेली आहे. पण can I make an argument? Can I make just one argument? I'm making the same argument, Divesh. आरवी, हे बघ, विव रिचर्ड मी आहे का, मी ऑडिबल आहे का या पॉडकास्टवर? विव रिचर्ड 64% win percentage. Clive Lloyd 76, the highest of all time. Bro, he won
थ्री आउट ऑफ 4 गेम्स, दर 3 गेम 4 पैकी 3 गेम जिंकणं ही गंमत नाहीये. इन अ करिअर इन अ नाही. करिअर बाय द वे दॅट स्पॅन्ड 84 ओडीआय गेम्स. असे नाही की तो 20 खेळला आणि त्यातले 15 जिंकलाय. तो ऑल्सो 85 खेळून त्यातले 65 जिंकलाय. नाही, स्टॅट्स सोडून दे या ह्याच्यासाठी. क्लाइव्ह तो लॉइडचा बोललेला फोटो स्टॅट्स. दाखवा. क्लाइव्ह लॉइडचा फोटो दाखवा, त्याहून कॅप्टन चष्मा. लुकिंग फेस आहे का? कॅप्टन नाहीये. करेक्ट. देर इज करेक्ट. नाही बट दॅट बॉस फेस इज लाईक, हो मी तुझं ऐकतो, तू सांग मला कुठे उभा राहू, किती वेळ फिल्डिंग करू, किती ओव्हर टाकू, तू सांग मला क्लाइव्ह लॉइड, तू करेक्ट. सांग. करेक्ट. बरं, ऑल्सो अमेझिंग स्टोरी. त्याला चष्मा लागला होता कारण त्याचे डोळे डॅमेज झाले होते. हम्म. जेव्हा तो 12 वर्षाचा असताना शाळेत एक भांडण थांबवायला गेला. तर लिडरशिप कॅन बी सीन फ्रॉम अ यंग एज असं मला वाटतं. आणि विच इज वाय क्लाइव्ह लॉइड शुड बी इन द कॅप्टन्स 11 असं हे माझा पिच हो, आहे. कारण पॉन्टे आणि गांगुली जेव्हा भांडणार एकमेकांची तेव्हा क्लाइव्ह लॉइडच लागलेलं वाटतं तिथे. करेक्ट. अजून एक चष्म्यावर करेक्ट. चष्मा लागणार आहे. ऍट मग ऍट नंबर 5 कोहली गाईज, कोहली, विव्ह रिचर्ड्स आणि क्लाइव्ह लॉइड मध्ये आपण कोणाला सिलेक्ट केलंय मग क्लाइव्ह शेवटी? लॉइडला सिलेक्ट केलाय आपण, कारण मोस्ट कॅप्टन ऑफ द ऑल टाइम्स, राईट. चालेल, आणि क्लाइव्ह लॉइड. नंबर फाईव्ह माझा माझा थोडा रडीचा डाव आहे. मी कोण आहे? तरी नाही, मॅनेज केला रडीचा थोडा डाव. एक रडीचा डाव. सांगा नंबर 5 तुमचा, मला पटकन सांगा माझा गाईज. नंबर 5 मी हा अत्यंत मी न एबी आवडणारा डिव्हिलियर्स शाऊट घेतलेला आहे आहे. लोकांसाठी. एबी डिव्हिलियर्सनी 100+ मॅच कॅप्टन्सी हो केली आहे. हो इट्स नॉट जस्ट हे, म्हणजे हो. ओडीआय मध्ये ही इज अ व्हेरी सक्सेसफुल कॅप्टन. माझं असं म्हणणं आहे की वी शुड गो फॉर शकीब अल हसन. चल आता हे निघ. लोकांना नाही आवडणार आहे, मला माहिती आहे लोकांना नाही आवडणार आहे. आणि पण गाईज, ॲज अ रिपीट थिंक अबाउट. टेलिकास्ट, रिपीट टेलिकास्ट, स्टीव्ह वॉ. स्टीव्ह माझ्याकडे स्टीव्ह स्टीव्ह वॉ आहे. माझ्याकडे स्टीव्ह वॉ 6ला आहे, पण मी स्टीव्ह वॉला 5ला आणायला तयार आहे. नो प्रॉब्लेम. येस. स्टीव्ह वॉ ॲट 5 इज व्हेरी स्टीव्ह वॉ अनकम्फर्टेबल. नसताना मी ओडीआय कॅप्टन्स 11 नाही मी असू एक शकत. काम करतो, मी इथे म्यूटच करतो मला, म्हणजे स्टीव्ह वॉ ॲट 5 आय एम ओके विथ. स्टीव्ह वॉ पण ॲट 5 इज इन नंबर ब्रदर. 6ला शकीब अल हसन द्या मला. नाही, नाही 6ला नाही येणारच नाही तो. गाईज, कारण यू नाही. हॅव सेट अ 300 प्रिसिडेंट. ओडीआय विकेट. You have set a precedent with Clive Lloyd, and which is why at number 6, I इज propose, कपिल देव. Arjuna Ranatunga. नॉट अलाउड. अर्जुन नाही, आय हॅव रणतुंगा वगैरे हे लोक नको आहेत सॉरी मला. फॉर मी, माझा तिकडे कपिल देव आहे. माझा Okay. कपिल देव खूप खाली आहे. कपिल देव आहे, पण इज मच फर्दर ऑन. अर्जुना रणतुंगाच्या वर कपिल देव आहे एनी डे बॉस. Took कपिल a देव random गेला Sri आणि Lanka गेला team to a World Cup victory, stood by his player, ज्याला बिकॉज चकीचं विनोद उगाच. कांबळी क्राईड. Arjuna Ranatunga also a captain युअर looking लेगसी captain. युअर लेगसी कांट बी तू विनोद कांबळीचं करिअर संपवलं. ओ वेट, दॅट इज सचिन तेंडुलकर, माय बॅड. ओ ओ ओ. तर माझ्या मते शकीब अल हसन. अरे कुठे कारण शकीब अल हसन? आई शकील चल चल निघ. 8,000 ओडीआय रन, 300 नाही, मी विकेट. कपिल देव इथे लिहिलेलं आहे. बरं, बरोबर आहे, मुद्दा बरोबर आहे. कपिल देव करून सोडून देऊया. नाही, कपिल देव लिहिलेलं आहे 6ला. अर्जुना रणतुंगा डझंट मेक इट का? ठीक आहे. नो. ऑफकोर्स नॉट. आता ऍट 7 माझ्याकडे आणि सगळ्यांकडे असणार आहे मिस्टर एम एस धोनी. एम एस धोनी, येस. श्योरली. एंड ऑफ वाव, डिस्कशन. फॉर पीपल हु आर नॉट बिग फॅन्स ऑफ एम एस धोनी, तिघांनाही मला तर सिलेक्ट खूप केलेलं. आवडतो. कीपर मला तर खूप कॅप्टन्स आवडतो खूप धोनी. कमी आहेत गाईज. कीपर कॅप्टन्स खूप कमी आहेत. हो, ओनली रिझन मी घेतलेला त्याला. हा. 8 ते 11 8 ते 11 चालेल. ओके त्यातले चालेल. जे 2 आहेत ते सगळ्यांकडे सेम असणार आहेत. ओके. असं मला वाटतं. आय जस्ट से आय थिंक इम्रान खान आणि वसीम अक्रम हे दोघं सगळ्यांकडे असणार आहेत. 8 आणि 9 आहेत 8 आणि माझे ते. 10 8 आणि 10 आहे हा. माझं. करेक्ट. सो ते आपण 8 आणि 10 असे जर पकडले तर उरलेले 2 त्यातले कोण हवेत हे आपण बोलूया. हा. तर त्यातला एक माझा शाऊट आहे डॅनियल वेटोरी. माझाही आहे So, डॅनियल मी वेटोरी. डॅनियल वेटोरी घेतलेला, पण मग मी हळूच शेनवॉनला टाकलं तिथे. नॉट इनफ मॅचेस एज कॅप्टन टू क्वालिफाय एज अ कॅप्टन. आय ही थिंक ही राजस्थान आहे. रॉयल्सची कॅप्टन म्हणून जास्त त्याचा सक्सेस आहे दॅन एनिथिंग एल्स. बट आय कन्सीड डॅनियल वेटोरी.
नाही, आय राईट? एम नॉट डॅनियल आर्ग्युइंग इट. वेटरी डॅनियल वेटरी अगेन, अनबिलिव्हेबल डॅनियल युजर वेटरी माझ्या टॅलेंट. टेस्ट टीम मध्ये होता. करेक्ट. डॅनियल वेटरी परफेक्ट टेक्स इट परफेक्ट. ऑनेस्टली. आणि 11 नंबरला माझा जो शाऊट आहे तो खूप माझं लाईक इट्स जस्ट अ पर्सनल चॉईस. आय नो ही इज नॉट गोइंग टू मेक इट टू द टीम, बट मला त्याचं नाव मेन्शन करायचं आहे. इट्स हीथ स्ट्रीक फॉर झिम्बाब्वे. झिम्बाब्वे. हिट स्ट्रीक ऑलराऊंडर होता ना, ही यूज टू कम 7-8 ना, हो, पण किंवा 5-6 इन करायचा. दिस लाईनअप इज द वर्स्ट बॅट्समन. द वन दॅट आय पिक इज द वर्स्ट बॅट्समन इन दॅट लाईनअप, राईट? So, the 11 that I have taken is again primarily because I used to emulate him when doing the bowling action. So it is Sean Pollock. ओ, Which So is also my 11. yeah, Also an so incredibly successful successful um, cricketer. captain. Let's fair enough. great Yes, of captain. course. The only reason I took Heat Streak over Sean Pollock was because I knew one of you was going to take Sean Pollock. आणि Of मला Heat course, Streak of मेन्शन courस. करायचं होतं. बट Uh, आय थिंक देन द चॉईस इज क्लिअर. वी आर टेकिंग द माझं म्हणणं आहे की तुमच्या कॅप्टन्स 11 मध्ये ग्रेम स्मिथ आहे. याचं कारण uh. आहे की शॉन पॉलक एक अनसक्सेसफुल कॅप्टन होता. त्यामुळे करेक्ट. ऍब्सोल्युटली युअर राईट. पण ऍट द सेम टाइम तू जर पण प्युअरली नंबर्स धो बघितलेस. धोनी कॅप्टन झाला कारण नाही गांगुलीला बघायचे. ग्रेग चॅपलने काढलं. हे काय, हे काय? अरे वय आहे, वय वय हे कारण होतं. वय हे कारण आहे गांगुलीचं. मग शॉन पोलकचं पण वयच कारण होतं. नाही नाही, ते होम वर्ल्ड कप हरल्याचं कारण होतं, बाकी काही नाही. तो हे कॅल्क्युलेट नाही करतायत की पाऊस पडल्यानंतर किती रन काढायचे आहेत, त्यामुळे पण काढला होता असा शॉन विचार कर, पॉलकला. हे असा शॉन विचार कर, पोलकची चूक शॉन नव्हती यार. पॉलक इन हिज ओडीआय करिअर, मला मान्य आहे वर्ल्ड कप बिग ब्लॉच ऑन हिज कॅप्टन्सी, पण 61% विन रेट ॲज अ कॅप्टन, बापरे, 97 चान्सच मॅचेस नाही पैकी यार. 60 मॅचेस जिंकलाय. ती दरारा आणि असलेली साऊथ आफ्रिका टीम आहे. आय हॅव नो डाऊट्स अबाउट इट. मी आता लाईक आय एम नॉट So इवन I लाईक was आय I एम पुटिंग was अप अ फाईट जस्ट टू हॅव दिस डिस्कशन. कॉन्व्हर्सेशन. बट कारण आय वॉज ऑल्सो फायटिंग बिटवीन 2 साऊथ आफ्रिकन्स ओनली, शॉन पोलक का ॲलन डोनाल्ड. कारण हे दोन लाईक मध्येच माझं चालू होतं. मला मला माझे क्रिकेट कॅप्टन्स ना, आय लाईक देम फॉर व्हॉट दे डू आउटसाइड ऑफ द स्पोर्ट ऑल्सो. आणि हीच स्ट्रीक या हॅज फेमसली स्टॉप्ड रायट्स. सो पण तुमच्या देशात एवढे रायट्स होतात तर थांबतात. टेक्निकली कुमार संगकारा शुड बी ऑन द लिस्ट, नो? पण मला काही नॉट इनफ ऑनरेबल गेम्स कॅप्टन ना. पण मला काही ऑनरेबल मेन्शन्स करायचे. बिफोर दॅट आपण शॉन पॉलकला सेट आहोत ना. शॉन पॉलक इज गोइंग इन शॉन टू द पोलक टीम. आपण साईड. शॉन तर पॉलकला मी आय सेट जस्ट आहोत. क्विकली गो थ्रू द 11. आय जस्ट क्विकली येस, गो थ्रू द ऑफकोर्स. 11. ओपनिंग फॉर अस इज Saurav Ganguly and Graeme Smith. One down, Ricky Ponting. Then the great Clive Lloyd, followed very closely by Steve Waugh. स्टीव वॉ फायनली मेक्स इट. मग त्याच्यानंतर रमेश देवचा मुलगा कपिल देव. त्याच्यानंतर महेंद्र सिंग धोनी, फॉलोड बाय क्वाईट पॉसिबली द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर ऑफ ऑल टाइम्स, इम्रान खान. मग त्याच्यानंतर डॅनियल वेटोरी. देन द मॅन विथ द बेस्ट लेफ्ट आर्म इन द वर्ल्ड, वसीम अक्रम. अँड फॉलोड बाय द लेजेंडरी शॉन पोलक. राईट. ग्रेट टीम, ग्रेट टीम. तर आउट ऑफ ऑल द कॅप्टन्स दॅट वी पिक्ड, ओनली आपल्याकडनं 3 राहून गेले जे ऍक्च्युली ओडीआय वर्ल्ड कप जिंकलेत. हो, मी तेच म्हणतो, ऑफ लेट मी विच मेक ऑफ सम विच ऑनरेबल यू ऑलरेडी मेन्शन्स. मेन्शन्ड रणतुंगा, मी मायकल क्लार्क. मायकल क्लार्क, इयन मॉर्गन आणि पॅट कमिन्स हे राहून गेलेले कॅप्टन्स आहेत वर्ल्ड कप येस. जिंकलेले. पॅट कमिन्स सो मे बी ह्या पॉडकास्टच्या 3-4 वर्षांनंतर कदाचित नॉट इन्क्लूड येट, होईल. नॉट येट, हा, नॉट येट. नॉट आणि उसने येट. किया ही क्या है आपण असं. थोडंसं आपण बॉच केलं हे इन टर्म्स ऑफ बॅलन्सिंग द टीम. कारण विटोरीच्या जागी ऑब्व्हियसली पॅट कमिन्स घेता आला असता ॲज अ हो, बॉलर. नाही पण तसं इम्रान विनर खान आहे पण ना पाहिजे. बॉस. आपण 8 आणि 9 नंबरला खूप ऑलराऊंडर घेतले, तसं माझं म्हणणं आहे. शॉन पॉलक अरे वगैरे हे पण सगळं बरोबर. बॉलिंग हेवी. नाही पण I would इम्रान consider खान आहे Pat ना, Cummins सो over Sean Pollock also, but yes, honorable mention. Michael Clark not making it to the team is ट्रॅव्हेस्टी, a travesty पण हू कॅन committed ही by us. रिप्लेस हिज ओन 2 कॅप्टन्स, रिकी Correct, पॉन्टिंग correct. अँड That's the नाही, स्टीव्ह हे वॉ? चान्सच नाही. स्वतःच्या माणसाने that's स्वतःला खाल्लंय काही त्याच्यात. correct. But that's the thing about being an Australian captain. Now you have to live up to those standards now. Alan या Border didn't make करेक्ट, it, guys. या करेक्ट. इयन बॉथम डिड नॉट मेक इट. But yeah, मला but काही काहीतरी ऑनरेबल जिंकायला मेन्शन पाहिजे ना करायचे मग. आहेत.
I think Inzamam ul Haq is someone we have to Yes, mention, Yes, even if yes, he doesn't yes. go. yes. Inzi Bhai needs to be mentioned. My God. I think If Waqar we Younis had a needs to be keeper there, mentioned. if we had a keeper there, Inzi Bhai would slot into MS Dhoni. पण आपल्याकडे कीपरच नाहीये. तू Correct. सॉरी, तू इंजमाम आणि वकारीनीस म्हटल्यानंतर मला हा एक जोक मारावा असं वाटतोय की आय थिंक देर इज अ कॅप्टन्स इलेव्हन दॅट हॅज प्लेड फॉर पाकिस्तान Yeah, इन वन. Yes. correct. The invariable पण circus of ते Pakistan दर cricket. दर 3 महिन्याला कॅप्टन बदलल्यावर असतंच ना त्याचं. मोईन खान, वसीम आणि अक्रम, वकार युनिस, इंजमामुल हक हे एका टीम मध्ये खेळलेत. एका टीम मध्ये खेळलेत. एक अं, आणि ऑनरेबल मेन्शन द्यायचा झाला रमीज राजा पण खेळलाय त्या टीमला. तर मिस्टर रोहित शर्मा. येस. आय एम येस. सॉरी, पीपल माइट हेट हिम, पण ओडीआय गोट, हो ओडीआय वर्ल्ड कप गोट, नॉट ओडीआय हो. वर्ल्ड नाही, कप. टू बी व्हेरी पण ऑनेस्ट, ओडीआय टीम, विराट कोहली फेल इन फ्रंट ऑफ विव रिचर्ड्स अँड क्लाइव्ह लॉइड. सो इन दॅट कॉन्व्हर्सेशन हा. द ओनली रोहित रिझन इज शर्मा नॉट आय देअर इन थिंक, द 11 इज बिकॉज ऑफ दोज ग्रेट्स. हो, पण आणि त्याला रोहित चल तू शर्मा आय ओपनर थिंक म्हणून आण, चला चल. नॉट इनफ टाइम, नॉट इनफ टाइम. आय नो, आय नो, आय नो. 50च मॅचेस ओडीआय बरोबर, हा. कॅप्टन केली आहेत. बरोबर. पण विन पर्सेंटेज इज 70, सो इट्स हम्म. लाईक अनबिलिव्हेबल स्टफ. इन्सेन. मे बी इफ हिज बॉडी कीप्स गोइंग द वे इट इज, आणि फिट आणि फाईन, आणि अत्यंत सिक्स पॅक वाली जी बॉडी आहे त्याची, ती इफ इट होल्ड अप आणि ही कॅन डू अनदर, आय डोंट नो. ओडीआय कॅप्टन्सी आय डोंट थिंक सो. पण म्हणजे बाकीच्या टीम्स ना बिस्किट आहेत, त्याच्याकडे पाव आहेत. मला अजून दोन नावं मेन्शन करायची आहेत. अगेन चाइल्डहुड इन्फ्लुएन्सेस ऑन जस्ट व्हॉट क्रिकेट. आय यूज टू थिंक ऑल क्रिकेट कॅप्टन्स रिक्वायर दॅट बॉडी टाईप. या. वन इज स्टीवन फ्लेमिंग, न्यूझीलंड, अँड ॲलिस्टर ओ डूड. ॲलिस्टर Alistair Cook. कॅम्बल. ॲलिस्टर मिस्टर कॅम्बल, Oh, कॅम्बेल. झिम्बाब्वे. oh, Quite yes. honestly, I mean, I'm just saying it, but Freddie Flintoff also is a good shout. हो, पण Was a ऑलराऊंडर captain तुझ्यात for long. नॉट Yeah, फॉर he लॉंग. wasn't captain for long. हा, तेच ते म्हणजे तो क्रायटेरिया मॅचअप नाही होत, बट करेक्ट. अदरवाइज ही बरोबर. वॉज गाईज, अ आपल्याला एक गुड शाउट. खूपदा करायचंय, आपल्याला खूपदा एनिवे, करायचं. हा हा, सगळ्यांचे करूया आपले. स्टीव्ह भरपूर आधी सगळे येणार सगळे आहेत. सगळ्यांना प्लेयर्स होतील, उचलूया. सगळे होणार आहेत. सगळ्यांचे स्टीव्ह सो येणार आहेत कधी ना कधी. एनिवे चल. प्लेयर्स विदाउट द नेम स्टीव्ह असाही एक करूया. चालेल. मार्क हो. शी थोडं Oh, स्टँडर्ड पाहिजे. Marco reminds me of this, and हा. this reminds Oh, me of the yes. first India captain that I saw captaining India, Mohammad Azharuddin. मोहम्मद अझरुद्दीन. But no room for cheaters on this podcast. So No cheaters. No cheaters. Collar down. Hansi Cronje not making it. So, Yeah. yes. Wait. Too soon, dude. Hansi Kronia not making it a bit too soon. Too too soon. soon. Too soon. अँड विथ दॅट हा होता आमचा एपिसोड माझी बॅटिंगचा. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना दाखवा. इतरांना म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे कोण असतात त्यांना दाखवा की अरे हे मराठीत क्रिकेटबद्दल पण बोलतात, मस्त बोलतात, चांगले चांगले बोलतात, खूप Hmm. काय काय मजा करतात. आम्ही बरेचसे नवीन नवीन गोष्टी आणायचा प्रयत्न करतो माझी बॅटिंगच्या द्वारे. वा, एवढं मराठी. Whoa, 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 whoa. आमचं खालती इंस्टाग्राम पेज पण आहे, तुम्ही त्याच्यावर लाईक करू शकता. आणि मोठा गेम झाला या पॉडकास्ट चॅनलवर आमचा एक फुटबॉल पॉडकास्ट पण आहे, ज्याचं नाव आहे सॉकर खाल्लेला माणूस, जिकडे आम्ही दर आठवड्याला 2 एपिसोड रिलीज करतो, गेम वीक रिव्ह्यू करतो, खूप काय काय मज्जा करतो. तर डोंट फॉरगेट टू शेअर. नाहीतर माझी बॅटिंग, तुम्ही मला बॅटिंग नाही दिली, मी चाललो घरी.